हॅलो, शब्दफुलेवर ऐकूयात कथा खिडकी. लेखन अभिषेक बुचके उर्फ अभिषेकी. आवाज सुजाता. रोज रात्री खिडकीतून ती लहानशी मुलगी दिसायची, पण खाली जाऊन बघितलं तेव्हा ती गायब असायची. गेले 15-20 दिवस हा प्रकार चालू होता, पण पुढे काहीच घडत नव्हतं. जणू काही काळाची रेष तिथे येऊन क्षणभर गोठली जायची आणि एक गडद ठिपका ठेवून पुढे जायची. ठराविक अंतरावर तसे ठिपके पडत होते, पण अज्ञातपणा काही केला संपत नव्हता. मी काळाच्या वर्तुळावर फिरत आहे असं वाटत होतं. दरम्यान आयुष्य पूर्ण बदलून गेलं होतं. मी कॉल सेंटरमध्ये काम करायचो. दुपारी 4 ते रात्री 12 वाजेपर्यंत माझी नोकरी असायची. रात्री बेकरी कॉर्नरला कंपनीची गाडी मला पोचती करायची. तिथून 5 मिनिटं चालत आलं की माझं घर. घरी परतत असे तेव्हा एक रूम पार्टनर रात्रपाळीच्या नोकरीसाठी गेलेला असायचा आणि दुसरा सकाळी नोकरी असल्याने शांत झोपलेला असायचा. मी डुप्लिकेट चावीने घरात येत असे आणि फ्रेश होऊन थंडगार दूध पिऊन झोपी जात असे. गेलं वर्षभर हा प्रकार व्यवस्थित चालू होता, पण काही दिवसांपूर्वी ती घटना चालू झाली. त्या रात्री घरी आलो आणि नेहमीप्रमाणे दूध घेत समोरच्या काचेच्या खिडकीतून बाहेर बघत होतो. पावसाचे दिवस होते. नुकताच पाऊस पडून गेला होता. सगळीकडे ओलावा होता. खिडकीवर ही ओल जमा झाली होती. मी खिडकी हाताने पुसली आणि मग मला बाहेरचं अंधुक अंधुक दिसू लागलं. घराच्या अर्थात फ्लॅटच्या बाहेर पथदिवा होता. त्याचा स्थिर पांढरा प्रकाश चमकत होता. त्या प्रकाशात पावसाची भुरभुरी दिसत होती. सगळं एखाद्या चित्रकाराच्या चित्राप्रमाणे दिसत होतं. त्या खांबाच्या खाली एक कट्टा होता. तिथे एक लहान मुलगी बसलेली दिसत होती. खिडकीतून मला स्पष्ट दिसत नसल्याने मी चटकन खिडकी उघडली आणि बाहेर बघू लागलो. खरं तर मी अवाक झालो होतो. रात्रीचा 1-1:30 वाजला असावा आणि अशा वेळी ही लहानगी मुलगी तिथे काय करत असावी असा साहजिक प्रश्न मला पडला. मी एकटक तिच्याकडे पाहत होतो. छान फिकट गुलाबी रंगाचा ड्रेस तिने घातलेला होता. बारीक मानेपर्यंत ठेवलेले काळे केस आणि त्यावर लावलेली क्लिप. पेहराव थोडासा कालबाह्य वाटत होता. थोडासा गोल चेहरा, मिसमिस करणारे काळे गहिरे डोळे, चपट नाक आणि चेहऱ्यावर सुरेख हास्य. 10-12 वर्षाची असेल ती. खूपच गोड दिसत होती. मी बराच वेळ तिच्याकडे बघतच राहिलो, पण ती बारकी तिथे काय करतेय हे मला काही उलगडत नव्हतं. आणि इतक्या रात्री ती चिमुकली कोणीही सोबत नसताना काय करतेय हा प्रश्न मला बोचत होता. ती हरवलेली आहे का इथे कोणाकडे आली आहे? तिचे घरचे कुठे आहेत? आजपर्यंत तिला इथे कधी बघितलेलं नाही. मी तिच्याकडे पाहत असलो तरी ती काही माझ्याकडे बघत नव्हती. त्या कट्ट्यावर शांत बसून होती. चेहऱ्यावर कसलेच भाव नव्हते. ना हसरे ना रडके, ना घाबरलेले आणि गोंधळलेले तर नाहीच नाही. ती अतिशय शांत, समाधानाने आणि स्वेच्छेने तिथे बसली असेल असंच वाटत होतं. फक्त प्रतीक्षा दाटली होती तिच्या चेहऱ्यावर. विचित्र असलं तरी काही धोकादायक किंवा गैर असं काही वाटत नव्हतं. मी तिला शुक शुक असा इशारा केला. तिने माझ्याकडे बघितलं आणि गोड हसली. प्रत्युत्तरात मीही हसलो. मी इशाऱ्यानेच तिला विचारलं, काय, कुठे? तर तिने नुसती मान हलवली आणि नाटकी हसली. मी हातातला रिता झालेला दुधाचा ग्लास मागे असलेल्या टेबलावर ठेवला आणि जवळपास मिनिटभरात पुन्हा खिडकीकडे गेलो तेव्हा ती गायब होती. हे
थोडं अनपेक्षित होतं. मलाही जरा विचित्रच वाटलं. क्षणभरात कुठे गेली असेल. नंतर वाटलं की तिचे आई बाबा असतील आजूबाजूला. इतक्या गोड मुलीला कोण मूर्ख एकटं सोडून जाईल. गेली असेल घरी. मग मीही जाऊन झोपलो. दुसऱ्या दिवशी मला ती आठवतही नव्हती. दिवस नेहमीप्रमाणे आणि सामान्य गेला. रात्री कामावरून परत आलो. पुन्हा 1-1:30 वाजता सहजपणे खिडकीकडे गेलो. तेव्हा मात्र मला आश्चर्याचा धक्का बसला. मेंदूला मुंग्या आल्या. तीच चिमुकली त्याच अवतारात तशीच त्या पांढऱ्या प्रकाशात बसली होती. मी डोळे चोळले अन आज मी तिच्याकडे गांभीर्याने पाहत होतो. ती कोणाची तरी वाट बघते की काय असं वाटत होतं. ती माझ्याकडे बघत नव्हती. मी तिला हळूच आवाज दिला. ती चिमुकली आज माझ्याकडे बघायला तयार नव्हती. मी 2-3दा आवाज दिल्यावर तिने जरा नाराजीनेच माझ्याकडे बघितलं. मी तिला म्हणालो, काय करतेस तू इतक्या रात्रीची? तिने आपलं चपटं नाक हाताने पुसत माझ्याकडे बघितलं, पण उत्तर दिलं नाही. बिस्किट दाखवून तिला बोलता करावं म्हणून मी घरात जाऊन बिस्किट घेऊन परतलो तर पुन्हा गायब. अरे हा काय प्रकार? मी स्वतःला प्रश्न विचारत होतो. मी पुरता गोंधळलो. चिंता, उत्सुकता आणि अधीरता याने माझं मन ग्रासलं गेलं. मी तसाच अंथरुणावर जाऊन पडलो. रात्रभर त्या चिमुकलीचा विचार करत होतो. विचार करून मेंदू थकून गेल्यावर रात्री कधीतरी झोप लागली. पण अधेमध्ये जाग आली तेव्हाही तीच डोळ्यासमोर दिसत होती. सकाळी जाग आली तेव्हा पहिला विचार त्या मुलीचाच होता. मी उठलो आणि आधी खिडकीतून बाहेर बघू लागलो. काही विशेष नव्हतं. ती जागा रिकामीच होती नेहमीप्रमाणे. मग रात्री ती मुलगी कोण असते? कदाचित तिचे आई बाबाही कामावर जात असतील. माझ्याप्रमाणेच नोकरीची वेळ असेल त्यांची. त्यामुळे ती तिथे येऊन त्यांची वाट बघत असावी. काय आजकालचे आईबाब, छे, इतक्या गोड मुलीला इतक्या रात्री एकटं कसं सोडून जातात काय माहीत. असं म्हणत मी कामाला लागलो नियमित. रोजच्याप्रमाणे कामावर गेलो. पण रात्री कामावरून परत येत असताना काही वेळ त्या जागेवर थांबलो. तिथे कोणीही दिसत नव्हतं. आजूबाजूला शांतता होती. मी खूप दमलो होतो. मग मी घरात आलो आणि गुपचूप झोपी गेलो. आज खिडकीकडे जाण्याचं लक्षात राहिलंच नाही. त्यानंतरच्या दिवशी मी घरी आलो आणि नेहमीप्रमाणे खिडकीतून बाहेर बघू लागलो. रिपरिप पडणाऱ्या पावसात ती तिथेच बसलेली होती. माझं डोकं बधीर झालं. मी हातातील दुधाचा ग्लास तपासला. दूधच घेतोय की दारू वगैरे याची खात्री करून घेतली. दूधच होतं ते. तातडीने तो ग्लास खाली ठेवला आणि दरवाजा उघडून खाली गेलो. 3-4 मिनिटात मी तिथे पोचलो असेन. ती मुलगी गायब होती. आता मात्र मला जराशी भीती वाटत होती. मी धावाधाव करून आजूबाजूच्या लपण्यासारख्या सर्व जागा बघितल्या, पण ती काही मला दिसली नाही. मी काही वेळ त्या जागेकडे एकटक बघत होतो, पण त्या जागेजवळ जाण्याची माझी काही हिंमत झाली नाही. मला खरंच भीती वाटत होती. मी घरात परतलो. आता झोप येणं शक्य नव्हतं. मी जरासं घाबरत देवाचं नाव घेत खिडकीकडे गेलो आणि हळूच वाकून बघितलं. छातीवर खूप मोठा दगड ठेवलाय असा दबाव मला जाणवत होता. तिथे ती असेल का नसेल हे जाणण्यासाठी मी उत्सुक तर होतोच, पण भीतीही वाटत होती. रिपरिप पावसाच्या सरी खिडकीच्या काचेवर दव आणण्यास पुरेशा होत्या. मी धीरानं खिडकी उघडली. ती जागा, ती रिकामीच होती. मनात धस्स झालं. मोठा निश्वास सोडला. मला काय होत होतं माहीत नाही, पण काळ स्थिर झाल्याप्रमाणे वाटत होता. जणू माझं आयुष्य केवळ रात्रीच्या या प्रसंगात अडकून पडलंय असं वाटत होतं. येणारा प्रत्येक दिवस कदाचित याच प्रसंगासाठी असावा अशी तीव्र जाणीव होत होती. मी काळाच्या ओघात हरवलो तर नसेन ना?
का अतिकाम, ताण आणि जागरण यामुळे मला भास होत आहेत? का हे काही अमानवी, अघोरी आहे? माझ्या कपाळावर घाम जमा झाला होता. खिडकीतून येणारी थंडगार वाऱ्याची झुळूक घामाला स्पर्श करत होती. मी धाडकन खिडकी बंद केली आणि मागे सरकलो. मेंदूतील सर्व नसा गच्च झाल्याप्रमाणे वाटत होत्या. अंग लटलट कापत होतं. मी धावत आतल्या खोलीत गेलो. अंगद, माझा रूम पार्टनर, झोपलेला होता. मी क्षणाचाही विलंब न करता त्याला उठवलं. तो डोळे चोळत उठला आणि विचित्र नजरेने माझ्याकडे बघत होता. काय बे, कशाला उठवून राहिला इतक्या रात्रीचा? अरे अंगद, मला कसं तरी होतंय. छाती, डोकं जड झालंय. खूप भीती वाटते बघ. अंगदला परिस्थितीचं गांभीर्य समजलं. तो पटकन उठला आणि त्याने मला पलंगावर बसवलं. पाणी आणून दिलं. त्याला काय सांगावं हे मला समजत नव्हतं. खरं सांगितलं तर तो विश्वास ठेवणार नाही हे मला माहीत होतं. दत्ता, डॉक्टरकडे जायचं का रे? मला काय उत्तर द्यावं समजत नव्हतं. पण खूप गडबडून जाऊन परिस्थिती बिघडवू नये असं मला वाटलं आणि मी म्हणालो, नको, पण जरा थांब इथेच. अर्धा तास तसाच मी बसून होतो, एकदम सुन्न. जणू माझी विचार करण्याची क्षमता संपली असावी. जीभ झडली असावी. सायकलची चेन पडल्यावर ती निरर्थक होते तसा प्रकार. पण ती मुलगी, तिचं निरागस रूप मला डोळ्यांसमोर दिसत होतं. रिमझिम पावसात दिसलेलं तिचं मधुर हास्य मला अजूनही जाणवत होतं. ती माणूसच होती ना? अंगद एकटक माझ्याकडे बघत होता. अर्ध्या तासाने त्याने मला पुन्हा विचारलं, बरं आहे ना? का जायचं? नाही, बरं वाटतंय आता. काय झालं रे मगाशी? चेहरा किती पांढरा पडला होता तुझा. मी त्याच्याकडे रोखून बघत होतो. काही माहीत नाही, पण हायपर झाल्यासारखं वाटत होतं. वाळवंटात येऊन अडकल्याप्रमाणे. काय रे, ठीक आहेस ना आता? हो, पण काय? काही नाही, आपण सकाळी बोलू. ठीक आहे, तू झोप आता. हो, तू इथे झोपशील? मला पुन्हा झटका आला तर? तो किंचित हसला. हो, झोप तू, आहे मी इथेच. मला अंगदने झोपेची गोळी दिली. डोळे मिटत असताना तो समोरच्या खुर्चीवर बसलेलाच होता. झोप लागताना मात्र खोल विवरात घसरल्याप्रमाणे वाटत होतं. ब्रह्मांडाच्या कुठल्या तरी कोपऱ्यात अतिशय स्थिर झालेल्या थंडगार खडकावर मी एकटाच बसलो आहे असं मला जाणवत होतं. रात्रभर काही बाही चेहरे दिसत होते. काही ओळखीचे, काही अनोळखी. एखाद्या मंतरलेल्या प्रदेशात बाहुला बनून असल्यासारखं. सकाळी 7 वाजता अंगद मला उठवत होता. डोळे उघडल्यावर त्याचाच चेहरा माझ्या नजरेसमोर होता. मी थांबू का जाऊ ऑफिसला? म्हणजे कसं वाटतंय तुला आता? मला क्षणभर बोलवलं नाही. मी सावकाश जागा झालो, टेकून बसलो. हळूहळू कळी उमलावी तसा माझ्या मेंदूचा दरवाजा उघडला. अंगदच्या प्रश्नाला काय उत्तर द्यावं? त्याला थांबवून घ्यावं का? नको, उलट दिवसाच्या स्वच्छ प्रकाशात शांतपणे विचार करावा. अंगद, तू जा, मी बरा आहे आता. नक्की? हो रे, जा तू. आणि जगदीश येईलच की 10 वाजता. हे बघ, लागलं तर थांबेन मी. नको रे, खरंच जा तू. काल काय झालं होतं तुला? सकाळी बोलू म्हटला होतास ना? बोलू रे, निवांत. तू जाऊन ये ऑफिसला. जगदीशही असेल, मग बोलू आपण संध्याकाळी. ठीक आहे, नीट राहा. काही लागलं तर सांग मग. मी चलतो. अंगद निघून गेला. मी जागेवरून उठलो. सूर्याची किरणं घरात प्रवेश करत होती. आज निरभ्र होतं. मला प्रसन्न वाटत होतं, पण आभाळ कधी येऊ शकतं याची जाणीव होती. उत्साह होता. मी उठून तोंड धुतलं. थंड पाण्याने अंग शहारत होतं. मी चहा तयार केला आणि फोन करून रजा टाकली.
कधी येईन हेही सांगितलं नाही. बरा झाला की येईन एवढंच सांगितलं. आता त्या बारकीच्या रहस्यावरून पडदा उलगडायचाच हे मनात निश्चित केलं. आता हे भवंडर पार केल्याशिवाय किनारा काही लागणार नाही हे मला माहीत होतं. सुरुवात कुठून करावी हा प्रश्न होता. ती मुलगी कोण हे जाणून घेणं माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचं होतं. पण ते कळणार कसं? इथे तर अनेक लहान मुली राहत असतील. कशी आणि काय चौकशी करायची? शिवाय रात्री इथे मुलगी बसलेली असते असं काही मी गल्लीत सांगितलं तर एकतर ते मला वेडा ठरवतील किंवा त्या जागेला शापित. त्यामुळे विचारपूर्वक काहीतरी करावं लागणार होतं, कोणालाही कसलाही संशय न येऊ देता. चहाचे घोट घेत असताना विचारचक्र वेगानं चालू होतं. कोणी आपलं जाळं ज्या वेगानं आणि शिताफीनं रचत असतो तसंच मनही काम करत होतं. काहीतरी उपाय शोधायलाच हवा होता. 7-8 दिवस झाले असा प्रकार चालू असावा. चहाचा एक घोट पोटापासून मेंदूपर्यंत प्रवास करत असताना एक युक्ती सुचली. मी 2-3 वर्षांपूर्वी एका पुस्तक प्रकाशनाच्या कार्यालयात कामाला होतो. तिथे एक सॉफ्टवेअर शिकलेलो होतो. त्याचा उपयोग करून मी अंदाजाने एका मानवी चेहऱ्याचं चित्र काढू शकत होतो. मला ती बारकी जशी आठवते तसं तिचं एक चित्र काढायचं मी ठरवलं. त्याचा आधार घेऊन आजूबाजूला चौकशी करता येणार होती. पण निमित्त हवं होतं. गडबड करून उपयोग नव्हता. हा प्रकार जरी साधारण वाटत नसला तरी सावध राहून कोणाच्याही नकळत काम करावं लागेल याची जाणीव होती. लोकांना जर हा प्रकार कळला तर त्यांची विविध प्रकारची प्रतिक्रिया आणि चर्चा आवरता आल्या नसत्या. पण कोणाला तरी विश्वासात घेऊन पुढे जावं लागणार होतं. 10 वाजले. जगदीश आला. त्याच्याशी मी सामान्यपणे बोलत वागत होतो. अंगदला जितकं माहिती होतं तितकंच मी जगदीशलाही सांगितलं. दोघांनाही एकदाच सांगायचं ठरवलं होतं. शिवाय त्यांची प्रतिक्रिया महत्त्वाची होती. त्यांनी जर याच्यातून चुकीचा संदेश घेतला तर मोठी अडचण होणार होती. संध्याकाळी अंगद आल्यावर आम्ही तिघं समोरासमोर बसलो आणि मी त्यांना गेल्या काही दिवसात मला आलेला अनुभव सांगितला. अंगद तर घाबरला होता, कारण रात्री मी कामावरून परत येईपर्यंत तो घरी एकटाच असायचा. जगदीश मात्र अक्षरशः हसत सुटला. मला मूर्ख म्हणाला. भास किंवा स्वप्न असतील असंही तो म्हणत होता. किंवा असेल कोणीतरी मुलगी, योगायोग ही असेल असं तो म्हणत होता. मीही ते नाकारलं नाही. जे काही असेल ते समोर येईल आणि मगच सोक्षमोक्ष लावता येईल असा माझा पवित्रा होता. अंगद मात्र माझी काल रात्रीची अवस्था बघून चिंतेत होता आणि घाबरला होता. जोपर्यंत या प्रकरणाचा निकाल लागत नाही तोपर्यंत ही गोष्ट कुठेही बोलायची नाही आणि ह्याचा संबंध भुताटकीशी जोडायचा नाही असंही ठरलं. सोसायटीतून येता जाता आमची नजर त्या जागेकडे जात होती. वरील खिडकीतून आम्ही सतत तिथे बघत होतो. सकाळी निरभ्र असलेलं आभाळ संध्याकाळी परत दाटून आलं. अंधार झाला तसा माझ्या मनावरील ताबा कमी झाला आणि मन सैरभैर धावत सतत त्या मुलीचा विचार करू लागलं. तिच्या गोड हसण्यावरून आणि निरागस चेहऱ्यावरून ती मुलगी चांगल्या घरातली आणि संस्कारी वाटत होती. रात्र झाली तशी आम्हा तिघांची चलबिचल वाढत होती. रात्री 11 वाजल्यापासून आम्ही तिघंही आलटून पालटून त्या खिडकीतून खाली बघत होतो. त्या पथदिव्याच्या पांढऱ्या प्रकाशात दिसणारी पावसाची रिपरिप वातावरणात खूप संथपणा आणत होती. मधूनच चमकणारी वीज काळ्या कुट्ट आणि अफाट ढगांची जाणीव करून देत होती. तो कट्टा नेहमीसारखाच होता, पण आमची त्याच्याकडे बघायची दृष्टी बदलली होती. त्याच्यावर पडलेली लांब लांब बदामाची पानं पावसाच्या थेंबांनी फडफड वाजत होती. आमचा श्वास रोखला गेला होता. काय होणार यावर आमची पुढची वाटचाल ठरणार होती. रात्रीचे 2 वाजले, पण त्या बारकीचा काही पत्ता नव्हता. आमची घारीसारखी नजर त्या कट्ट्यावर होती. तिथे कोणीच आलं नाही. 12 वाजल्यापासून तर एक माणूसही फिरकला नव्हता. अंगद आणि जगदीशची नजर मला बोचत होती.
त्यांच्या नजरेतील अविश्वास मला खूप त्रास देत होता. मी न राहून म्हणालो, ती कालपर्यंत होती तिथेच, म्हणजे हसायची, म्हणजे यायची आणि मग जायची. जगदीश माझ्याकडे बघत म्हणाला, भावा, तू नक्की दूधच घेतो ना रात्री? असं म्हणून तो हसू लागला. माझ्या चेहऱ्यावरची रेषाही हलली नाही. अंगद मात्र साशंक होता, कारण काल रात्री माझी झालेली अवस्था त्याने बघितली होती. पण जगदीश म्हणाला त्यातच तथ्य असेल असंच मला वाटत होतं. भास किंवा योगायोग काहीही शक्य होतं. आम्ही तिघंही दबकत दबकत खाली जाऊन आलो. फक्त ताज्या हिरव्या पानांचा सडा सोडला तर तिथे काहीच नव्हतं. आम्ही परतलो. माझ्या तोंडावर 12 वाजले होते. जगदीशने सुटकेचा निश्वास सोडला होता. अंगद अजूनही गोंधळलेला होता. शांतता मोडत मीच म्हणालो, जाऊन यावं लागेल एकदा डॉक्टरकडे असं वाटतंय. सुट्टी काढलीच आहेस ना, मग ये जाऊन डॉक्टरकडे. पण मनाचे खेळ असतील ते, हेल्युसिनेशन वगैरे. ठीक आहे, बघूयात. आम्ही झोपी गेलो. मलाही बऱ्यापैकी झोप लागली. पण झोपण्यापूर्वी सतत असंच वाटत होतं की ती मुलगी आजही तिथे आली असेल, पण हे दोघं असल्यामुळे त्यांच्यापासून लाजून लपली असेल. शेवटी ती फक्त मला दिसते. काहीतरी असंबद्ध विचार करत राहिल्याने रात्री कसली तरी काळी पांढरी स्वप्न दिसत होती. सकाळपासून आम्ही तिघही कामात व्यस्त झालो. मी सुट्टी घेतलीच होती. ते दोघं निघून गेले. जगदीशही आता सकाळीच जाणार होता. येता जाता माझी म्हणजे आमची नजर खिडकीतून खाली येणाऱ्या जाणाऱ्या लहान मुलीवर असायची. ती जर खरंच आजूबाजूला कुठे राहत असेल तर मग काही प्रश्नच नव्हता. फक्त रात्री एकटी का बसतेस एवढं विचारून प्रश्न सुटला असता. मी दुपारी त्या जागेवर जाऊन बसलो. थोडासा कोंदटपणा सोडला तर मला काही विचित्र असं वाटलं नाही. मग मी पिक्चर बघितला. रात्री डॉक्टरकडे जाऊन आलो. स्पष्ट असं काही न सांगता काहीतरी सांगून उपचार घेतले. शेवटी भास असले तर ते कसलेही असू शकतात. ते एकाच प्रकारच्या औषधाने किंवा गोळीने कमी होतील. रात्री पुन्हा एकत्र जेवण करून आम्ही झोपलो. रात्री 12:30ला मला जाग आली. रोजची दूध पिण्याची वेळ. मी फ्रीजमधून दूध घेतलं, नंतर ते परत ठेवून दिलं आणि फ्रूट ज्यूस घेतला आणि तो पीत पीत मी घरात फिरत होतो. उत्सुकता म्हणून मी खिडकीकडे गेलो आणि बाहेर नजर टाकली तर ती तिथेच बसलेली होती. ती बारकी, तोच अवतार, माझ्याकडे न बघणारी, वाटेकडे डोळे लावून बसलेली, गोंडस. मी धावत खाली गेलो आणि तिथे पोचलो तर ती पुन्हा गायब. आता मात्र मला हे नक्की समजलं होतं की हे मानवी नाही किंवा हा प्रकार अनैसर्गिक आहे. मी पुन्हा वेगाने धावत घरी गेलो आणि अंगदच्या बाजूला जाऊन झोपलो. तो कसली तरी चाहूल लागल्याने जागा झाला. माझा मोठ्याने आत बाहेर होणारा श्वास त्याला ऐकू जात होता. माझ्या हादरलेल्या चेहऱ्याकडे बघत तो क्षणभर अडखळला. ओ शे असं म्हणत तो वेगानं खिडकीकडे धावला. त्यानं तिथं लक्षपूर्वक बघितलं आणि परत माझ्याकडे येऊन रोखून बघत तो म्हणाला, दत्ता, तिथे कोणीच नाहीये. माझ्या हृदयाचे ठोके वेगाने पडत होते. मी अवाक होऊन त्याच्याकडे बघत होतो. अंगदचा चेहराही आता गंभीर झाला होता. त्यानं जगदीशला बोलावलं. हे सगळं अविश्वसनीय होतं. जगदीश आला आणि मग त्यालाही हा प्रकार गंभीर वाटू लागला. झोपेची गोळी देऊन त्यांनी मला झोपवलं. मला एखाद्या भोवऱ्यात अडकत जावं तसा भास होत होता. अंधार, अंधार, वलय, अस्थिर. सकाळी 10 वाजता मला जाग आली. जगदीश आणि अंगद माझ्या जागं होण्याची वाट बघत बसले होते. मी उठल्यावर त्यांचे प्रश्नांनी व्यापलेले आणि भेदरलेले चेहरे बघितले. जगदीश म्हणाला, कसं वाटतंय आता? बरं आहे, मी काही आजारी नाही आहे. माहिती आहे,
पण ह्या सगळ्याचा उलगडा व्हायला हवा. जगदीश ठामपणे म्हणाला. जगदीश, आपण हे नंतर बोलू. अंगद सांभाळून घेत म्हणाला. मी त्याला थांबवत म्हणालो, नाही अंगद, सगळ्या गोष्टी वेळेत स्पष्ट झालेल्या बऱ्या. मी उठलो आणि चहा घेत आम्ही तिघं बोलत होतो. मी त्यांना अगदी सगळं स्पष्टपणे सांगितलं, अगदी सुरुवातीपासून. त्यांनी ते अतिशय काळजीपूर्वक ऐकलं. सगळं झाल्यावर जगदीश बोलू लागला. हे बघ दत्ता, मी स्पष्टच बोलतो. या सगळ्यात 2 शक्यता असू शकतात. एक म्हणजे तुझ्या मेंदूवर काहीतरी परिणाम झालाय. हे वाक्य ऐकून अंगद जरा बावरला, पण मला मात्र जगदीशचा राग येत होता. आणि दुसरी शक्यता म्हणजे, जगदीश जरा थांबून आमच्याकडे रोखून बघत म्हणाला, हा काहीतरी भूताटकीचा प्रकार असू शकतो. अंगदने औंढा गिळला. मी अतिशय स्थितप्रज्ञ होतो. ती मुलगी काहीतरी अघोरी आणि विपरीत असेल हे मी मानूच शकत नव्हतो. पण असली तर, अशी शंकाही मनाला स्पर्श करून गेली. अंगद बोलू लागला. ती फक्त यालाच दिसते ना, आपल्याला नाही. पण का? असं असतं का? मला यातलं काहीच माहीत नाही. जगदीश मात्र तिरसटाप्रमाणे म्हणाला, हो, जणू मी रोज हेच करत असतो ना. एक क्षण शांत गेला आणि जगदीश पुढे बोलू लागला. दत्ता, तुझं बॅकग्राऊंड आम्हाला माहीत नाही. तूच विचार कर, ती फक्त तुलाच का दिसते? मी पुढे काही बोलणार त्याच्या आतच तो म्हणाला, कारण ती तुझ्या डोक्यात आहे. मी चिडून म्हणालो, माझं डोकं काही आज नाही आणि ही जागाही आजची नाही. हे भास असले तर मग ती मुलगी तिथेच का दिसते मला? इथे घरात का दिसत नाही? बाहेर का दिसत नाही? हां, मला वेडा ठरवून तू हा प्रश्न टाळू पाहतोयस, किंबहुना निकालात काढू पाहतोयस जगदीश? अजिबात नाही. मी असं म्हणत नाही, पण ती मुलगी फक्त तुलाच का दिसते मग? तू विचार सोसायटी आणि गल्लीतल्या इतर लोकांना, त्यांनी कधी ही मुलगी बघितली आहे का? हो, विचारेन. मीच विचारेन आणि ह्या प्रकरणाचा छडा लावेन, आणि यात मला कोणाचीही मदत नकोय. जगदीश चिडला होता. त्याला ह्या भानगडीत पडायची अजिबात इच्छा नव्हती. तो पहिल्यापासूनच असा होता. तो उठून आत निघून गेला. अंगद माझ्या जवळ येऊन बसला आणि म्हणाला, हे बघ दत्ता, माझा विश्वास आहे तुझ्यावर. अशा गोष्टी असतात रे. मी गावात असताना अशा बऱ्याच गोष्टी बघितल्या आहेत. मला ना याची खूप भीती वाटते. तुला मदत करायची माझी तयारी आहे, पण अंग राखून बरं का. आमच्या गावातली बरीच लोकं मेली आहेत, वेडी झाली आहेत यामुळे. त्यामुळे थोडा जपून राहा. आपण बघूयात काहीतरी. संपूर्ण दिवस मंथनातच गेला. विचारचक्र वेगानं धावत होतं. संध्याकाळी जगदीश घर सोडून गेला. त्याने स्वतःची काहीतरी तात्पुरती व्यवस्था केली होती. तो घाबरला होता की स्वार्थी विचार करत होता, माहीत नाही. पण परिणामतः तो आता आमच्यात नव्हता. जाताना तो फक्त एवढंच म्हणाला, दत्ता, मला ह्या गोष्टीत अडकायला वेळ नाही. माझ्यावर खूप जबाबदाऱ्या आहेत. इथे राहून चालणार नाही मला. एखादा चांगला डॉक्टर बघ, किंवा हे घर सोड. अहंकारापायी अडकू नको. मलाही त्याची अडचण समजली. तो गेला होता. अंगद केवळ शरीराने इथे होता. त्याचंही मन थाऱ्यावर नव्हतं. नेहमी भेदरल्यासारखा वागायचा, सतत दडपणाखाली असल्यासारखा. रात्र झाली. 12 वाजून गेले. मी खिडकीत बसलो होतो, तिची वाट बघत. आज परत ती दिसतेय का हे मला जाणून घ्यायचं होतं. मी आता घाबरणार नव्हतो. मी समस्येपासून पळ काढणारा कधीच नव्हतो. थेट समस्येला भिडणार होतो मी. मुळात ही समस्या असली तर तिचं रूप खूप गोड होतं. ती चिमुकली खूप गोड दिसत होती. आली. नजरेसमोरून धुकं वाहत जावं तसं अलगदपणे तिथे ती अवतरली होती. अचानक कुठून आली समजलं नाही. नेहमीप्रमाणे ती वाटेकडे डोळे लावून बसली होती.
तिचे पाणीदार डोळे रात्रीच्या अंधुक प्रकाशात चमकत होते. मी तिला सावकाश आवाज देऊ लागलो, ए बाळा, कोण आहेस तू? ती माझ्याकडे बघतच नव्हती. मी पुन्हा बोललो, तू इथे काय करतेस ग? ती एकदाही माझ्याकडे बघायला तयार नव्हती. मी घरातून बाहेर पडलो आणि वेगाने धावत तिथे जाऊन पोचलो. पुन्हा तीच तऱ्हा. मला हे अपेक्षित होतंच. मी त्या कट्ट्यावर जाऊन बसलो. मनात दडपण होतं, पण आज आर पार ठरवलं होतं. तिथे बसल्यावर मला नेहमीपेक्षा वेगळं वाटत होतं हे नक्की. जणू काहीतरी वेगळं वातावरण आहे असं वाटलं. भीती वाटावी असं काहीच नव्हतं, पण तरीही नेहमीपेक्षा वेगळं. मी तिथेच थोडा वेळ बसलो. ती बारकी येईल या वेड्या आशेने, पण ती आली नाही. असं वाटत होतं की ती आजूबाजूलाच आहे, पण समोर दिसत नाहीये. मी कट्ट्यावर बसलेलो असताना अंगद माझ्याकडे वरच्या खिडकीतून पाहत होता. मी त्याच्याकडे बघून हसलो तर तो घाबरून आत पळून गेला. काही वेळाने मी वर परतलो. मी वर गेलो तेव्हा अंगदने त्याच्या खोलीचा दरवाजा लावून घेतला होता. मी दरवाजा वाजवला, पण त्याने काही उघडला नाही. मी हाक दिली तेव्हा तो घाबरत म्हणाला, आत येऊ नको, मला सोड, मी जातो. माझ्या लक्षात तो प्रकार आला. अंगद मुळात भित्रा होताच. मी त्या झाडाखाली बसलो हे बघून त्याने गृहीत धरलं की मला कोणीतरी झपाटलंय. मी स्वतःशीच हसलो आणि बाहेर जाऊन पडलो. आज मला अजिबात भीती वाटत नव्हती, कारण मी मनाशी ठरवून त्या भीतीच्या चौकटीला पार करून परत आलो होतो. मी खिडकीतून खाली बघितलं, कोणीही नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी अंगद निघून गेला. मी त्याला काही समजावलं नाही, कारण परिस्थिती माझ्या विरोधात होती. तो माझ्याकडे भेदरलेल्या नजरेने बघत होता. मला मनोमन खूप हसू आलं. आता मी एकटाच होतो शोधकार्य पूर्ण करायला. मी गल्लीत आणि आजूबाजूला त्या मुलीची आडून आडून चौकशी केली. काहीच हाती लागलं नाही. माझा दिवस यातच गेला. मी आजूबाजूचं मुलांचं मैदान, शाळा बघत बसलो, पण ती मुलगी काही मला दिसली नाही. येता जाता ती जागा मला खुणावतेय असं वाटायचं. जणू त्या जागेशी माझं नातं बनत आहे असं वाटायचं. पुन्हा रात्री ती मुलगी मला त्या खिडकीतून दिसली. मी शांतपणे काहीही न करता एकटक तिच्याकडे बघत होतो. काहीतरी तिथेच फेकून तिचं लक्ष वेधून घ्यावं असं वाटलं. मी एक चॉकलेट फेकलं. ते तिच्या जवळ पडलं. तिने ते बघितलं नाही. मग मी सावकाश कसलीही घाई न करता खाली गेलो. अर्थात ती मुलगी गायब होती. मी कट्ट्यावर जाऊन बसलो. मला काहीच होणार नाही याची मला खात्री असल्याप्रमाणे मी तिथे जाऊन बसलो. मस्त फिरायला आल्याप्रमाणे मी निवांत बसलो होतो. माझ्या लक्षात आलं की मी वरून टाकलेलं चॉकलेट तिथे नाहीये. मला आश्चर्य वाटलं. त्या मुलीनेच उचललं असेल असं मला वाटलं. समोर तर येत नाही, पण पठ्ठी चॉकलेट घेते म्हणून मी हसलो. मेंदूत एक पॉइंट नोट झाला की मुलगी खरीखुरी असली पाहिजे, नाहीतर भूतांना कधीपासून चॉकलेट आवडू लागलं. माझ्याच विनोदावर मी मंद हसत असताना पलीकडच्या रस्त्यावरून कसला तरी आवाज आला. मी सावध झालो. कोणीतरी चालत येत होतं. माझं लक्ष त्या वाटेकडे होतं. कोण असेल याबाबत प्रचंड उत्सुकता होती. पथदिव्यांच्या प्रकाशामुळे त्या मानवाची सावली, आकृती वेडीवाकडी होत होती. श्वास थांबला. कोण असेल हे बघण्यासाठी डोळे आतुर झाले होते. ते तर सेक्रेटरी घोडके होते. माझ्या तोंडून हट तिच्या आईला असे उद्गार निघून गेले. ते माझ्याकडे संशयाने बघत होते. माझ्याजवळ येऊन ते म्हणाले, काय दत्ता, इथे काय करताय रात्रीचं? काही नाही काका, जरा कोंदट वाटत होतं आतमध्ये. झोप येत नव्हती ना, म्हणून येऊन बसलो. हार्ट अटॅकची लक्षणं तर नाहीत ना? नाहीतर चला जाऊ डॉक्टरकडे लागलीच. काय? नाही काका, तसं काही नाही. मी आपलं. मग काही भानगड तर नाही ना पोरीची वगैरे? नाही हो काका, काहीतरीच काय.
मी मनात म्हटलं, हो, एका लहान पोरीचीच भानगड आहे. हां, तुम्ही नाहीत तसे, पण आजकाल काही सांगता येत नाही. बरं काका, मला मघाशी एक लहानशी मुलगी दिसली हो इथे. मी खडा टाकला. कुठे? इथे? हो, वरून खिडकीतून दिसली होती आणि मी येईपर्यंत निघून गेली वाटतं. आपल्या गल्लीतली होती का? घ्या आता, मीच चौकशी करतोय, तुम्हाला माहिती आहे का? नाही हो, मी तर जस्ट आलोय 3 दिवसांनंतर. साडूच्या लग्नाचा वाढदिवस होता ना. अच्छा अच्छा, मग कोण असावी ती? मी त्यांना लागलीच वर्णन सांगितलं. काही माहीत नाही बघा, असेल कोणासोबत तरी आलेली. हल्ली शहरात ना कशाला वेळ राहिली नाही. कधीही काहीही करतात लोक. हेच बघा की, मी काय वेळेस आलोय घरी गावावरून. ते निघून गेले, मग मीही गेलो. रात्री शांत झोप लागली. अंधारात माझा एकट्याचाच पलंग आहे आणि आजूबाजूला काहीच नाही असं क्षणभर वाटलं. कसल्या तरी निर्वात पोकळीत हरवलोय असं वाटत होतं. अजून एक दिवस उजाडला. झोपेतून डोळे उघडताच मेंदूत गुंतागुंत सुरू झाली. त्रासिक झालं होतं जगणं. कुठल्या वर्तुळात अडकलोय हेच समजत नव्हतं. अर्धा तास प्राणायाम केला. फार फरक नाही वाटला. फक्त चालू पावसात गाडीच्या काचेवरून वायपर फिरवतात तसा प्रकार. पाऊस पुन्हा काच भरणारच होता. आज ठरवलं होतं की आता त्या मुलीचं चित्र काढायचं आणि जमेल तितक्या लोकांना विचारत सुटायचं. मग ते सॉफ्टवेअर घेतलं आणि बराच वेळ गेला तिचा निरागस आणि गोंडस चेहरा रेखाटण्यात. शेवटी थोडासा मिळता जुळता चेहरा तयार झाला अन मी थांबलो. संध्याकाळी मुलांचं चिल्ड्रन पार्क, बाग, शाळा अन जमेल तिथे तिची चौकशी सुरू केली. एक निमित्तही शोधलं. ही मुलगी इथेच कुठेतरी राहते. आमच्या दिग्दर्शक साहेबांनी हिला एकदा इथे बघितलं होतं. ते हिला एका चित्रपटात घेऊ इच्छितात. वाटेल त्या तुक्का मारत होतो मी. लोक नाना नजरेने माझ्याकडे बघायचे, पण मी बदलो नाही. चौकशी चालूच ठेवली. आज तरी काही निष्पन्न झालं नाही. थकून मी घरी गेलो. मग सोशल मीडियावरही तो फोटो पसरवला आणि माझा संपर्क दिला. एकंदरीत दिसेल त्या मार्गाने मी तिच्यापर्यंत पोचू इच्छित होतो. रात्री दमून घरी बसलो असताना एक विचार आला की हा माझा नक्की भास असावा. कारण ती मुलगी जर खरंच अस्तित्वात असती तर आत्तापर्यंत सापडली असती. ती काही मिस्टर इंडिया नाही की गायब व्हावी. शिवाय गल्लीत कोणीच तिला पाहिलं नाही. दिवसाही दिसत नाही. केवळ रात्रीचा तेवढा ठरलेला वेळ वगळता तिच्या अस्तित्वाच्या कसल्याच खुणा हे जग दाखवत नव्हतं. ती अस्तित्वातच आहे का नाही हेच मला आता समजत नव्हतं. कदाचित ती केवळ माझ्या मेंदूत असावी. मला खरंच वेळ तर लागलं नसेल ना. पण कशामुळे असं होईल? ती तर अनोळखी आहे का काही भूताटकीचा प्रकार वगैरे? तिचा अतृप्त आत्मा तिथे फिरतोय की काय? तिला काहीतरी पाहिजे आहे का माझ्याकडून? पण इतके दिवस झाले इथे राहतोय मी, मग आत्ताच का असं झालं? का माझ्यात काही सुपर नॅचरल शक्ती आल्यात? उद्या ती सुद्धा चौकशी करू. इथे कोणाचा कधी काही अपघात किंवा अनैसर्गिक मृत्यू बघूयात तेही. पण ती मला कसलाच त्रास देत नाहीये. मग असं का? अमर्याद, विक्षिप्त आणि बेजोड प्रश्नांनी रात्रभर डोकं भणभणत होतं. मी रात्री खिडकीजवळ गेलोच नाही. तिच्या असल्या नसल्या अस्तित्वाला आज रात्री फाटा दिला. जोरात दारू प्यायलो. सकाळी पुन्हा मोहिमेवर लागलो. आजचा दिवस तेथील अनैसर्गिक मृत्यू आणि आत्मा वगैरे या अनुषंगाने चौकशी केली. अनेक गोष्टी तपासून पाहिल्या. नजीकच्या काळात तर असं काहीच घडलं नव्हतं आणि जुनं भूत असं काही अचानक उगवणार नव्हतं. हाही पर्याय मी खोडून टाकला. आता 15-20 दिवस झाले होते हा प्रकार चालू होऊन. मुक्कामाकडे जात असताना माणूस कधीतरी चुकीच्या मार्गाला लागतो. तो मार्ग त्याला गुंतवून ठेवतो. त्याच्या मुक्कामापासून त्याला दूर करत असतो.
कितीही मोहक आणि योग्य वाटत असला तरी तिथे रमायची त्याला परवानगी नसते, कारण मुक्कामावर त्याची कोणीतरी वाट बघत असतं. त्याला पुढे जावंच लागतं. कधी कधी चुकलेला हा मार्ग चकवाही ठरू शकतो. त्यात किती वेळ घालवायचा हा मोलाचा आणि मूल्याचा मुद्दा असतो. इथून वेळेत निघणं हे सरस ठरतं. सतत वाहणाऱ्या नद्यांनाही मर्यादा असतात. मलाही आता हे निरर्थक वाटू लागलं होतं. ही जागा सोडून दुसरीकडे जावं हे सोयीस्कर वाटत होतं. त्या बारकीशी असलेला सहवास, तिच्या सोबत घालवलेल्या चांगल्या किंवा वाईट आठवणी सोडून पुढे जावं लागणार होतं. ही अपरिचित, अनाहूत आणि भरकटलेली यात्रा अर्धवट सोडून पुढे जायचा निर्णय मी एकाएकी घेतला होता. मन थाऱ्यावर नसल्याने निर्णय पटकन झाला. आज रात्री तिला भेटण्याचा प्रयत्न करावा आणि निघून जावं. मूळ रस्ता सोडून भूलभुलैयात भटकण्याचा काय उपयोग. रात्री मी खिडकीशी बसलो. ती तिच्या वेळेवर आली. नेहमीप्रमाणे तिचा उद्योग चालूच होता. मी शांतपणे तिच्याकडे बघत होतो. आज खाली नाही गेलो. तिच्या गोड गोऱ्या गोबऱ्या गालांना हाताने ओढावं आणि गालांची पापी घ्यावी असं वाटत होतं, पण ते शक्य नव्हतं. मग रात्रीच्या धुक्यात ती नाहीशी झाली. मन खूप भरून आलं होतं. मी जाऊन अंथरुणावर पडलो, पण तिचा गोजिरा चेहरा काही डोळ्यासमोरून जात नव्हता. रात्री कधीतरी झोप लागली. 2-3 दिवसात कुठल्या तरी मित्राकडे मुक्काम हलवायचा विचार ठरला होता. सहज आवराआवर सुरू केली. त्या बारकीचं जे स्केच मी काढलं होतं त्याचे अनेक झेरॉक्स काढले होते. त्याचा गठ्ठा पडून होता. तो तिच्याकडेच सोपवावा असं वाटलं. त्याच कट्ट्यावर तो ठेवून द्यावा असं वाटलं. दुपारची वेळ होती. मी तो गठ्ठा उचलला आणि खाली जाऊ लागलो. तो गठ्ठा घेऊन मी त्या कट्ट्यावर जाऊन बसलो. रस्त्यावर देखील काही वर्दळ नव्हती. तो गठ्ठा मी तिथे ठेवला आणि उगाच तिथे बसून राहिलो. मनातल्या मनात त्या अज्ञात मुलीशी वार्तालाप करत होतो. तू कोण आहेस? मलाच का दिसायचीस? तुझं माझं काही नातं आहे का? असेल तर घाबरतेस कशाला? माझ्यासमोर यायचं ना. तुझं अस्तित्व आहे का नाही हेही मला माहीत नाही. तू फक्त माझ्या मनात आभासी जगात आहेस का? पण मग फक्त ह्याच जागेवर का दिसतेस? या जागेशी काय नातं आहे तुझं? तुझ्या असलेल्या नसलेल्या अस्तित्वाने माझी झोप उडालीये. गेले 15 दिवस माझं आयुष्य पार बदलून गेलंय. एकाएकी काळाचा असा कोणता काटा फिरला की तू माझ्या आयुष्यात प्रवेश केलास? माझं आयुष्य त्या घड्याळाच्या काट्यासारखं होऊन बसलंय. रोज त्याच जागेवर जाऊन पुढे जायचं, गोल गोल फिरत राहायचं. हे वर्तुळ कधी संपणार? रात्र झाली की मी या कट्ट्यावर ओढला जातो. तुझ्या आभासी छायेवर विश्वास ठेवून मी सर्वस्व पणाला लावलं, पण कुठेतरी गफलत नक्कीच झालीये. काहीतरी आहे जे मला माझी ओळख विसरायला भाग पाडतंय. कुठल्या तरी अज्ञात गुहेत ओढू पाहतंय. मनात विचारांचं काहूर माजलं असताना कसल्या तरी चाहुलीने माझं मन भानावर आलं. एक आजीबाई तिकडून चालत येत होत्या. हातात काठी होती. डोळ्यांवर जाड भिंगांचा चष्मा. पाठीचा बाग झाला होता. त्या चालत चालत कट्ट्याजवळ आल्या. अंगावर फिकट गुलाबी रंगाची साडी होती. हातातील गडद चॉकलेटी रंगाची काठी साडीच्या रंगाला मॅच होत होती. त्या आजी कट्ट्यावर येऊन बसल्या. पोरा, इकडे मी येताना बघत होतास ना मला? मग उठून हात दिला असतास तर काय बिघडलं असतं? म्हाताऱ्या माणसांची मदत करावी. ओळख नसतानाही त्या अतिशय सहजपणे माझ्याशी बोलत होत्या. त्यांच्या त्या बोलण्याने मी माझ्या विचारातून पूर्णपणे भानावर आलो. माफ करा आजी, मी जरा माझ्याच विचारात गुंतलो होतो. लक्षात नाही आलं माझ्या. ठीक आहे रे, पण पुन्हा जर कोणी म्हातारं माणूस दिसलं तर मदत कर. आता अपेक्षा ठेवण्यापलीकडे आम्ही तरी काय करू शकतो म्हणा. असं म्हणत त्या हसल्या आणि दात नसलेलं त्यांचं तोंड दिसलं. सांगा आजी, तुम्हाला काय मदत करू? मीही मिश्किलपणे विचारलं. आधी मला सांग, ह्या झाडाखाली बसून
एवढा काय गहन विचार करत होतास? तो एक बुद्ध झाला, मग तो सफरचंदवाला झाला, आणि आता तूच की रे. त्या पुन्हा हसल्या. मीही त्यावर हसलो आणि म्हणालो, काही नाही बघा, या मुलीच्या शोधात आहे मी. असं म्हणत मी त्या गठ्ठ्यातील एक कागद त्यांना दिला. त्यांनी तो कागद हातात घेतला आणि त्यांच्या चेहऱ्यावरचा रंगच उडाला. त्या टक लावून डोळे बारीक मोठे करून त्या कागदावरील मुलीच्या फोटोकडे बघू लागल्या. मला त्यांची प्रतिक्रिया अनपेक्षित होती, पण तो फोटो बघून त्या ज्या प्रकारे रिॲक्ट झाल्या त्यामुळे माझा उत्साह वाढला. कारण त्या चिमुकलीला कोणीतरी ओळखतं ही नवी गोष्ट घडत होती. एखादा अजस्त्र दरवाजा उघडला जावा आणि त्यावरची धूळ उडावी असं वाटलं. मी त्या आजींना उत्साहाने विचारू लागलो, तुम्ही या मुलीला ओळखता आजी? हो, तुम्ही ओळखता, तुमचा चेहराच सांगतोय. सांगा ना आजी, ही कोण आहे, सांगा ना प्लीज. त्या आजी माझ्याकडे एकटक बघत होत्या. त्यांच्या डोळ्यात पाणी जमा झालं, पण ते अश्रू त्या बाहेर येऊ देत नव्हत्या. पण त्यांच्या चेहऱ्यावरील प्रश्नांची गर्दी काही कमी झाली नव्हती. कोण आहेस रे तू? अन का शोधतोयस या मुलीला? आणि हा फोटो कुठे मिळाला तुला? त्यांच्या आवाजात कंप जाणवला. आवाज पोटातून आल्यासारखा वाटला. गळ्याच्या सुरकुत्या हलत होत्या. त्या अधीरतेने माझ्याकडे बघत होत्या. सगळं सांगतो, पण तुम्ही हिला ओळखता का नाही ते सांगा. त्यासाठी माझा जीव टांगणीला लागलाय. मी काही वाईट माणूस नाहीये, इथे समोरच राहतो. माझ्यावर विश्वास ठेवा आजी. मी हिला काहीही नुकसान नाही पोचवणार, पण फक्त एकदा भेटायचं हिला. अनेक प्रश्न आहेत ज्यांची उत्तरं घ्यायची आहेत. मी अडकलोय यात. आजी प्लीज सांगा मला, फक्त हो म्हणा, मी सगळं सांगतो. हो, मी ओळखते हिला. त्या आजींच्या तोंडून निघालेले ते शब्द माझ्या अंतःकरणात जाऊन भिडले. समुद्राच्या लाटा खडकावर आदळतात तसे ते शब्द माझ्या कानांवर पडले. जे ऐकण्यासाठी, जे जाणून घेण्यासाठी मी गेले 15 दिवस आतुर होतो, ते घडत होतं. काळाचा काटा पुढे सरकत होता. मी आजीबाईंना सगळं खरं खरं सांगितलं. अगदी पहिल्या रात्री काय घडलं तिथपासून मी काय काय केलं इथपर्यंत. सांगताना मला जराही दम पडत नव्हता. मी पटपट बोलत होतो. आता सांगा आजी, कोण आहे ही चिमुरडी? मला हिला भेटायचंय. तुम्ही ओळखता ना? आजीच्या चेहऱ्यावर 1000 प्रश्न दिसत होते, पण कसली तरी तीव्र वेदना त्यांच्या डोळ्यात दिसत होती. आठवणींचा पेटारा उघडल्यावर माणूस कसा अस्थिर होतो तसा त्यांचा चेहरा झाला होता. त्या जागेवरून उठू लागल्या. मला भीती वाटली. त्या काही न बोलताच निघून जाऊ लागल्या. मी त्यांच्या दुखऱ्या नसेला तर छेडलं नाही ना म्हणून चिंतेत होतो. काय झालं आजी? अशा नका जाऊ प्लीज, मला काहीतरी सांगा. माझं काहीतरी चुकलं असेल तर सांगा, पण बोला काहीतरी. त्या आजी ताडकन मागे वळल्या आणि माझ्याकडे रोखून बघू लागल्या. त्यांना काहीतरी वाटलं आणि त्या माझ्या जवळ येत माझ्या डोक्यावर हात ठेवत एकटक बघू लागल्या. चल चल माझ्यासोबत, सांगते ही मुलगी कोण आहे. खरं तर मला आता भीती वाटत होती. आजीला अचानक काय झालं म्हणून ती असं वागते असा प्रश्न पडत होता. पण भीती वाटेल असाच प्रकार घडत होता. त्यांच्यासोबत मी गेलो तर संकटात सापडेन की काय अशी भीतीही वाटत होती. ज्या मुलीला गल्लीत कोणीच ओळखत नाही तिला ह्या कशा ओळखत असाव्यात? नक्कीच काहीतरी अघोरी असेल. ही म्हातारी दिसते तशी नसेल. काहीतरी भानगड असेल हे नक्की होतं. पण आयुष्यभर मनात प्रश्न घेऊन जगण्यापेक्षा एकदाचं काय ते होऊन जाऊ देत असा विचार आला. आर किंवा पार होऊन जाऊ देत, या रहस्यावरून पडदा तरी हटेल. मी त्यांच्या मागून जाऊ लागलो. त्या आपल्या वेगात चालत होत्या. त्या म्हणाल्या, आता तरी हात धरशील ना? मला त्या शब्दांनी जरा अस्वस्थ वाटलं. ह्या आजीबाई मला काही इजा तर नाही ना पोचवणार? तंत्र मंत्र करणारी असेल तर अवघड आहे, मग मेलोच. अरे काय म्हटलं मी? त्या सावकाश म्हणाल्या. मी दबकतच त्यांच्या जवळ गेलो आणि त्यांनी माझा दंड आपल्या हाताने गच्च पकडला. हात पुरते सुरकुतलेले होते, थंड भासत होते. थरथर कापणाऱ्या हातांनी माझ्यावर जोर टाकला होता.
इतका वेळ दिलखुलास वाटणाऱ्या आजीबाई आता मात्र मनात भीती निर्माण करत होत्या. कदाचित हा माझाच दृष्टिकोन असावा. विचार कंपनं. काही अंतरावर असलेल्या एका सोसायटीत आम्ही जात होतो. खालच्या मजल्यावरच त्यांचं घर होतं. आजीबाई सावकाश चालत होत्या, पण त्यांच्या डोक्यात काहीतरी वेगानं सुरू होतं. त्यांचा चेहरा गहिरा झाला होता. त्या कसल्या तरी गहन विचारात गढल्या गेल्या होत्या. आठवणींचा पेटारा उघडल्यावर आपण हरखून जातो तसा त्यांचा चेहरा वाटत होता. डोळ्यात कुठल्या तरी खाणाखुणा उमटल्या होत्या. त्या मुलीच्या फोटोमुळे त्यांच्यात अमूलाग्र बदल झालेला दिसत होता. कोण आहे ती मुलगी? की होती? उलगडा होईपर्यंत मनात धाकधूक कायम राहणार होती. आजीबाईंचं घर आलं. दरवाजा वाजवला असता एका 50कडे झुकलेल्या स्त्रीनं दरवाजा उघडला. आत जात असतानाच आजीबाईंनी माझा परिचय करून दिला. त्या बाई आजीबाईंच्या सुनबाई होत्या. त्यांनी माफक हसत माझं स्वागत केलं. आजीबाईंनी माझा हात अजूनही सोडलेला नव्हता. त्यांनी मला थेट आपल्या खोलीकडे नेलं. मागून जोरात दरवाजा लावलेला आवाज आला. मनात धस्स झालं. कुठे येऊन अडकलो असं वाटत होतं. हातापायाला घाम सुटला होता. आजीबाईंच्या खोलीत गेल्यावर त्यांनी खोलीचा दरवाजा लावून घेतला. मला कसं तरीच वाटत होतं. काय झालं आजी? कुठे आहे ती मुलगी? नाव काय आहे तिचं? ती इथेच असते का? मी ठामपणे प्रश्नांची मालिका उभी केली. त्या आजीबाई अचानक रडू लागल्या. इतका वेळ डोळ्यातून बाहेर न येणारं पाणी आता मात्र कसलीही तमा न बाळगता ओसंडून वाहत होतं. आजीबाई चष्मा काढून रडत होत्या. काय होतंय हे मला समजत नव्हतं, पण मी पटकन त्यांच्या पायापाशी जाऊन गुडघ्यावर बसत त्यांना धीर देऊ लागलो. काय झालं? का रडताय तुम्ही? माझं काही चुकलं का? तुम्हाला त्रास होत असेल तर नका सांगू काही, पण प्लीज रडू नका आजी. त्यांच्याबद्दल असलेला संशय पळाला होता. आता त्यांच्याशी नातं असल्याप्रमाणे वाटत होतं. मन किती अस्थिर आणि अल्लड असतं. काही काळाचा सहवास आणि काही काळाची ओळख आणि क्षणाक्षणाला बदलणारी भावना. पावसाळ्यातील रात्रीप्रमाणे कधी पांढरा शुभ्र चंद्र दिसत असतो, तर कधी डागाळलेले पांढरे ढग. केवळ परिस्थितीच माणसाला घडवत बिघडवत असते असं म्हणतात ते काही खोटं नाही. काही मिनिटांच्या भेटीत मी त्या आजींबद्दल काय काय विचार करत होतो. काही वेळाने त्यांचं रडणं थांबलं. टेबलवर ठेवलेलं पाणी पीत त्या म्हणाल्या, तुला काहीच आठवत नाही का रे? हा प्रश्न मला बधीर करायला पुरेसा होता. त्या कशाबद्दल बोलतायत हे मला माहीत नव्हतं, पण त्या मुलीचा संदर्भ देऊन जर त्या हे वाक्य बोलत असतील तर मात्र काहीतरी विक्षिप्त होतं हे नक्की. कारण माझ्या आठवण्याचा काय संबंध होता? माझं तिच्याशी काय देणं घेणं? माझ्या प्रश्नार्थक चेहऱ्याकडे बघत त्या म्हणाल्या, जाऊ देत, तो अल्बम आण. असं म्हणत त्यांनी पलीकडच्या टेबलवर ठेवलेल्या अल्बमकडे हात करत तो आणायला सांगितला. मी तो अल्बम आणून त्यांच्या हातात ठेवला. अतिशय जुना अल्बम वाटत होता, पण व्यवस्थित ठेवलेला, जपल्यासारखाही दिसत होता. अल्बमवर छान खोट्या गुलाबाच्या पाकळीचं कव्हर होतं. पाठ असल्याप्रमाणे त्याने अल्बम उघडला आणि त्यातील तो फोटो त्यांनी माझ्यासमोर ठेवला. तो फोटो त्या लहान मुलीचाच होता. कसं शक्य आहे? अल्बममधला फोटो बराच जुना वाटत होता, पण मला तर ती मुलगी नुकतीच दिसली होती. हृदयाचे ठोके वाढले होते आणि शरीर थंड पडतंय असं वाटत होतं. काय आणि कसं रिॲक्ट व्हावं हे मला कळतच नव्हतं. गुंतागुंता आणखी वाढली होती. समोर बसलेल्या आजी तर पुन्हा ढसाढसा रडत होत्या. मी दोन्ही चित्र तुलना करून बघितली. थोड्या बहुत अंतराने त्यातील मुली सारख्याच दिसत होत्या. मी जागेवरून उठलो आणि आजीकडे बघत म्हणालो, ही कोण आहे? मीच आहे त्या फोटोमध्ये, आजी रडवेल्या आवाजात म्हणाल्या. मी अवाक झालो. मेंदू उलटा सुलटा झाला. आपण कोणत्या विश्वात भरकटत आहोत असं वाटलं. मी जागा आहे का हे तपासलं.
पायाखालून जमीन सरकते असा भासही झाला. खुर्चीवर विसावलो. आता मात्र हे विचार करण्याच्या पलीकडे असं मला वाटत होतं. मी नक्कीच काळाच्या अशक्यप्राय चक्रात अडकलो होतो की हे सगळं स्वप्न होतं का मला वेड लागलं होतं. मला खचलेलं आणि हताश झालेलं पाहून आजीबाईंनी माझ्या मांडीवर हात ठेवला आणि ओल्या डोळ्यांनी त्यांनी माझ्याकडे बघितलं. हे हे कसं शक्य आहे आजी? असं कुठे असतं का? एकतर तुम्ही खोटं बोलत आहात किंवा तुमच्या डोक्यावर काहीतरी परिणाम झालाय. मी उघडपणे माझं मत मांडलं, कारण आता मला कशाचीच पर्वा राहिली नव्हती. नाही रे, काळानेच आपली भेट घडवून आणलीये बघ. माझं ऐकलं रे त्या पांडुरंगाने. काय बोलताय तुम्ही आजी? कसली भेट आणि कसलं काय? काल रात्री 10 वर्षाची दिसलेली मुलगी आज 90 वर्षाची म्हातारी म्हणून समोर बसते. हे नक्की काय चालू आहे? मला कशात अडकवू पाहताय तुम्ही? पुढचा फोटो बघ. एवढाच उद्गार त्यांच्या तोंडून बाहेर पडला. त्यांच्या चेहऱ्यावर स्थिर भाव होते. कपाळावर आठ्या आणत मी चटकन पान पलटलं आणि बघितलं तर तिथे एका तरुणाचा फोटो होता. 25शीत असतानाचा तो फोटो होता. दाढी आणि अंगात कोट, डोक्यावर टोपी. आजी माझ्याकडे बघत होत्याच. मी निरखून बघितलं त्या फोटोकडे. अविश्वसनीय वाटेल असाच प्रकार होता तो. तिथे बऱ्यापैकी माझ्यासारख्या दिसणाऱ्या एका तरुणाचा फोटो होता. मला दाढी लावली आणि वेशभूषा रंगभूषा केली तर त्या फोटोतील व्यक्ती आणि माझ्यात बरंचसं साम्य वाटलं असतं. हृदय मोठमोठ्याने वाजत होतं. गाडी जास्त धावल्यावर इंजिन गरम होतं तसा माझा मेंदूही गरम झाला होता. एखाद्या मोठ्या पेटीत माझा प्राण बंदिस्त ठेवलाय आणि तो मिळवण्यासाठी मी तडफडतोय असं वाटत होतं. त्या पेटीची चावी आजीकडे होती. मला सर्व गोष्टींचा उलगडा झाल्याशिवाय शांत राहणं आता अशक्य झालं होतं. मी आजीला शरण जायचं ठरवलं. मी त्यांच्या पायाशी हात लावले आणि रडकुंडीला येत म्हणालो, आजी, आता जे काही माहीत आहे ते स्पष्ट आणि लवकर सांगा. कसलीही कोडी प्रश्न आणि गुपित नको. माझ्यात आता कुठलाही धक्का सहन करण्याची ताकद नाही उरली. हे सगळं माझ्या आकलनाच्या पलीकडे आहे. तुला काहीच आठवत नसेल तर सांगते. माझ्यामुळेच तू यात अडकलास. जी मुलगी तुला यात दिसते ती मीच आहे. बालपणीची मी. कदाचित माझी प्रतिमा, पण जवळपास 80-82 वर्षापूर्वीची मी. शास्त्रींनी जय जवान जय किसान हा नारा दिला होता तो काळ. ही जी सोसायटी आहे ना, इथे आधी आमचा मोठा वाडा होता. बरेच लोक राहायचो आम्ही. मी लहान असतानाच माझे आई बाबा गेले. काका काकूंनी माझा सांभाळ केला. पण सगळ्यात लाडका होता माझा दादा, मोठा दादा. माझ्याहून 15-1 वर्ष तरी मोठा असेल तो. माझे खूप लाड करायचा. मला कधीच नाखुश नाही करायचा. माझा प्रत्येक शब्द झेलायचा. काका काकू लक्ष देत नसत, पण माझा हा दादा माझ्या आईवडिलांपेक्षा जास्त सांभाळ करायचा. फक्त तोच होता माझ्या जगात माझं सर्वस्व. दादा बाहेर गेला तरी मला करमायचं नाही. तो परत कधी येईल याचीच वाट बघत असायचे मी. सध्या बाहेर जो कट्टा आहे ना, जिथे तुला मी म्हणजे ती मुलगी दिसते, तिथे एक मोठं वडाचं झाड होतं. त्या झाडाखाली बसून मी दादाची वाट बघत असे. तो बाहेर गेला की वाडा खायला उठत असे. काका काकूही फार लक्ष द्यायचे नाहीत, पण दादाच्या वाटेकडे डोळे लावून मी त्या झाडाखाली बसायचे. तहान भूक कशाचं म्हणून भान राहायचं नाही. मग दादा परत आला की वाड्यात जायचे. कधीकधी त्याला रात्री 7-8 वाजायचे, पण मी काही झाडाखालून हलायची नाही. होतेच किती मी त्यावेळेस 10-12 वर्षाची. काही समजत नसायचं. पण माया काही समजून उमजून थोडी ना केली जाते. मनाला कसलीच बंधनं नसतात. माझं आयुष्य फक्त दादाशी जोडलं गेलं होतं. माझ्या विश्वात फक्त माझा सूर्यकांत दादाच होता. आयुष्य आपल्या प्रवाहाने पुढे जात होतं. नारळी पौर्णिमा जवळ आली होती. मला आठवतं
तेव्हाही पौर्णिमेला ग्रहण आलं होतं. दादा कामासाठी परगावी गेला होता. 2 दिवसात परतणार होता. त्याच्याशिवाय मला खूप एकटं एकटं वाटायचं. अजिबात करमायचं नाही. मी नीट जेवतही नसे. उगाच त्या झाडाखाली जाऊन बसायची. ह्याची वाट बघण्यात वेळ निघून जायचा. पावसाने खूप जोर पकडला होता. सगळीकडे तुफान पाऊस होता. पण आमचं वडाचं झाड इतकं मोठं होतं की तिथे थेंबरही पाऊस लागायचा नाही. मी तिथेच जाऊन बसायची. पावसामुळे सगळीकडे पूर आला होता. गावालगतची नदीही तुडुंब भरून वाहत होती. पण काहीही झालं तरी दादा राखी पौर्णिमेला येणार हे मला माहीत होतं. तो मला कधीच नाराज करायचा नाही. त्या दिवशी मी अगदी तयार होऊन झाडाखाली बसून होते. दुपार झाली पण तो आला नाही. तसा माझा जीव कासावीस होत होता. मन अगदी बावरून गेलं होतं. मला तो दिवस, त्या दिवशीची मनातली तळमळ आणि कालवा कालव अजूनही जाणवते. आजीबाईंच्या अंगावर खरंच शहारा आला होता. संध्याकाळ झाली पण सूर्या दादा काही आला नाही. मी आता रडवेली झाले होते. काकाला माझी अवस्था कळली होती. तो दादाची चौकशी करायला गेला. गावात बस आलीच नव्हती. गावाला जोडणाऱ्या पुलावरून पाणी वाहत होतं म्हणे. वाहनं तर येतच नव्हती पण होडीनं ये जा होत होती म्हणे. त्या संध्याकाळचा प्रत्येक क्षण मला अजूनही आठवतो. तो आघात अजूनही कायम आहे. तो रोज जाणवतो. तितक्याच त्वेषानं वेदनाही देतो. संध्याकाळी काका परत आला तो धावतच. मी झाडाखालीच बसलेले होते. वाट बघून बघून ताटकळून अवतार फार खराब झाला होता. काका आला आणि त्याने मला छातीशी धरलं. तो खूप बिथरला होता. मग काही क्षणात तो मोठमोठ्याने बोंबलू लागला आणि मला धरून रडू लागला. काकाने मला सांगितलं की माझा सूर्या दादा नदीत वाहून गेला, मेला. ते वाक्य ऐकून माझे कान बधीर झाले. अंगातलं त्राण गेलं. शरीर लाकडासारखं स्तब्ध झालं होतं. काका ओरडून मला सांगत होता. तेव्हा ना लोकांची गर्दी सुद्धा झाली होती. गावातल्याच दामूवाण्यानं काकाला ही अभद्र बातमी सांगितली होती. तो नदी पार करण्यासाठी अलीकडच्या काठावर थांबला होता. होडी चालवणारा सय्यद नाविक पलीकडच्या तीरावर होता. त्याच्या नावेत कोणीतरी बसलं म्हणे. तो माझा सूर्यकांत दादाच होता असं दामूवाणी सांगायचा. सय्यद नावी माझ्या दादाला होडीत बसवून इकडे आणायच्या इराद्यात होता. तोच पाण्याची एक मोठी लाट आली आणि नावेसहित दोघांनाही घेऊन गेली. हराट्याच्या काडीप्रमाणे ते दोघं पाण्यात वाहून गेले म्हणे. दामूवाण्यानं हे सगळं डोळ्यांनी बघितलं आणि नंतर सगळ्या गावाला सांगितलं. काकालाही त्याच्याकडूनच कळलं. मला हे मान्यच नव्हतं. माझा दादा मला सोडून जाऊच शकत नाही. तो माझ्यासाठी परत येणारच. या जगात एकुलता एक असलेला माझा दादा मला असं टाकून जाऊच शकत नाही. मी त्याची वाट बघणार. तो परत येणारच. सूर्यकांत दादावरच्या मायेपोटी आणि प्रेमापोटी मी हे कधीच मान्य केलं नाही की तो गेला आहे. काकाने काही दिवस सांभाळायचा प्रयत्न केला पण मी ऐकणारच नव्हते. मी दिवस दिवस त्या झाडाखाली बसून दादाच्या येण्याची वाट पाहायचे. बराच वेळ. काकू मला मारून घरात नेत असे पण मला त्या जागेची ओढ लागली होती. कारण तिथे बसलं की माझा दादा लवकर येतो हे मला माहीत होतं. मी वर्षभर तरी तिथे बसून वाट बघत असे. पुढच्या राखी पौर्णिमेला जेव्हा तो आलाच नाही तेव्हा वाटलं की तो आता मला सोडून गेलाय. तेव्हा मी फक्त 10 वर्षाची होते. आजी हुंदके देत होती. ती लटलट कापत होती. मलाही ते ऐकून भरून आलं होतं. आजीच्या डोळ्यातल्या वेदना मलाही जाणवत होत्या. डोळे पुसवून आजी पुढे सांगत होती.
मी जशी मोठी होत गेले तसं मेंदूने ते सत्य मान्य केलं. पण माझं मन नेहमी सांगत होतं मला की तुला इथेच थांबायचंय, तुझ्या दादाची वाट बघायची. तो कधी ना कधी येणारच बघ. काळाचे समुद्र ओलांडून आणि जन्म मृत्यूच्या भिंती तोडून तो तुझ्यासाठी येईल आणि तुझी प्रतीक्षा संपवेल. तू वाट बघणं सोडू नको. माझा दादा कधीतरी येईल, म्हणून मी वेळ मिळेल तसं, किंवा करमत नसेल तेव्हा, किंवा दादाची खूप आठवण आली की इथे बसून राहत असे. दर राखी पौर्णिमेला मी इथेच ह्याच जागेवर राखी ठेवते, दादाच्या आठवणीत. काळ आपल्या गतीने चालत जातो, कोणासाठीही थांबत नाही. मीही काळाप्रमाणे बदलले, पण ही जागा, हे अस्तित्व सोडायचं नाही असं मनोमनी ठरवलं होतं. लग्नही स्वतःच्या अटीवर केलं. इथे राहणारा नवरा असेल तरच लग्न करेन असं सांगितलं. पैसा भरपूर होता, माझी अटही मान्य केली. लग्नानंतरचा संसारही इथेच झाला. कालांतराने ते वाडे झाडं सगळं जाऊन ह्या इमारती आल्या. त्या वडाच्या अजस्त्र झाडाऐवजी हे कट्टे आले आणि छोटी छोटी झाडं आली. पण मन काही मानत नव्हतं. दादाच्या आठवणीत इथे येऊन बसत असते अजूनही. त्याचे माझे फोटो उशाशी घेऊन झोपते. अनेकदा त्याच्या फोटोशी गप्पाही मारते. माझा दादा मला भेटायला येणार असं मनोमनी वाटत राहायचं. माझ्यासाठी तर तो फक्त गावाला गेला होता. जो परत येणार याची मला खात्री होतीच. दादाची वाट बघणं हा माझ्या आयुष्याचा झळाळता घटक आहे. तो मला न सांगता गेलाच कसा? देव इतका निर्दयी नसतो. मी रोज त्याची याचना करते की मला माझा दादा मिळू देत. आयुष्यात अनेक प्रसंग आले, प्रेमही मिळालं, एकटेपणाही गेला, पण मनाच्या कोपऱ्यात एक रुखरुख नेहमीच राहायची की इथे माझा दादा हवा होता. मला सतत लहानपणीची मी दिसायचे. त्या झाडाखाली दादाची वाट बघत असलेली मी. आणि मग दादा यायचा आणि मला मिठीत घ्यायचा. मला सतत हेच नजरेसमोर दिसायचं. ती आठवण कधीच न विसरण्यासारखी. शुक्र ताऱ्याप्रमाणे ते स्थान अढळ आणि मोहक होतं. उलट मुरलेल्या लोणच्याप्रमाणे काळ सरकत गेला तशी ती जखम अजूनच खोल होत गेली. एक सल मनाशी घेऊन मी आयुष्यभर जगत आले. त्याने त्या दिवशी मला भेटायला म्हणून नदी पार केली असेल आणि मग त्याच्यावर. आजीने डोळे पुसले. त्यांचा गळा दाटून आला होता. मलाही रडू येत होतं. डोळ्यांच्या कडांवर पाणी साचलं होतं. खूप जुन्या खपलीवरची जखम निघाली होती. एका अंधाऱ्या गुहेतून वाटचाल करून तेजस्वी प्रकाशाला सामोरं जात होतो. त्या एका लाटेने मनातले सारे बांध तोडून टाकले होते. आजी पुढे म्हणाली, तुला आश्चर्य वाटेल, पण ती तारीख होती 7 ऑगस्ट, राखी पौर्णिमाच. त्याच दिवशी मी माझ्या दादाला गमावलं होतं. उद्याही 7 ऑगस्टच आहे, राखी पौर्णिमा. तेव्हाही ग्रहण होतं आणि उद्याही ग्रहण आहे. कधी कधी शेवटच्या भेटीसाठी प्राणही अडकतो. कधी कधी आत्माही तळमळतो. कधी कधी 7 जन्माचे दरवाजेही पार केले जातात. पण ती भेट झाल्याशिवाय त्या संवेदनेची, त्या मायेची शक्ती काही संपत नाही. तूही हजारो डोंगर पार करून आलायस माझ्यासाठी. तुला काही आठवत असेल नसेलही, पण मी तुला ओळखलंय. देवाने तुला इथे माझ्यासाठीच पाठवलंय. तुझा चेहराही माझ्या दादासारखाच आहे. हा निव्वळ योगायोग नाहीये. तुझी माझी भेट व्हावी ही नियतीचीच इच्छा आहे. परमेश्वराने हे दान माझ्या पदरी टाकलंय. मी इतकी वर्ष जगलेच कशाला? किती जन्माच्या नंतर तुला हे रूप मिळालं असेल कोणास ठाऊक. प्रवाहात उलटं वाहून तू मलाच भेटायला आलायस हे सांगायला मला कोणाचीही गरज नाहीये.
तूच माझा मोठा भाऊ सूर्यकांत दादा. तुला जे दिसलं ते भूतकाळाचा आरसा होता. देवानेच तुला दृष्टांत दिला. ते दिसलं म्हणून तर तू शोध घेत सुटलास. आणि तुझा शोध तरी येऊन कुठे थांबला? माझ्या जवळ, तेही त्या कट्ट्यावरच. आपली भेट तिथेच झाली. माझी प्रतीक्षा तिथेच संपली. हा ईश्वरी न्याय आहे. त्याने माझ्या कष्टाचं फळ दिलं. तू भेटावास ही इच्छा त्याने पूर्ण केली. उद्याची राखी पौर्णिमा तुला राखी बांधूनच पूर्ण होईल. मला काहीच सुचत नव्हतं. मी केवळ स्तब्ध होऊन ऐकत होतो. आता त्या आजीशी आत्मीयता वाटत होती, पण जुन्या स्मृती मला काही जाणवत नव्हत्या. हा माझा पुनर्जन्म आहे आणि त्या आजी माझी धाकटी बहीण हे जरा जड होत होतं. थेट विश्वास ठेवावा वाटत नव्हता आणि त्या आजींचं मनही मोडवत नव्हतं. मी मध्येच कुठेतरी अडकलो होतो. आता हळूहळू प्रश्नांची उकल होत होती. गुंता सुटेल असं वाटत होतं. हे सत्य असण्याची शक्यता नाकारता येत नव्हती, पण तेच सत्य कसं याचे पुरावेही शोधावे लागणार होते. आजी माझ्याकडे एकटक बघत होत्या. कदाचित त्या माझ्यात स्वतःचा भाऊ बघत असाव्यात. मला थोडं अवघडल्यासारखं वाटलं. मी जागेवरून उठलो तशा आजी म्हणाल्या, कुठं जातोयस? त्यांच्या त्या प्रश्नाचे अनेक प्रतिध्वनी कानात उमटत होते. मी यात अडकणार याची चाहूल लागली होती. माफ करा आजी, मी जातो माझ्या घरी. माझं डोकं खूप दुखतंय. इतक्या वर्षांनी भेटलास आणि आता लागलीच जातोयस? मी जागेवर शांतपणे उभा होतो. काहीच बोललो नाही. तुझा विश्वास नाही बसत आहे का? तुला काहीच आठवत नाहीये का रे? मी जड अंतःकरणाने आजीकडे बघितलं. आजी, मला खरंच काही आठवत नाहीये. म्हणजे तुम्ही खोटं सांगताय असं म्हणत नाहीये मी, पण मला जरा वेळ हवाय. मला विचार केला पाहिजे. आजी अतिशय समाधानाने म्हणत होत्या, हो रे, आता मला कसलीच इच्छा नाहीये बघ. तू दिसलास एकदाचा. आयुष्यभर जे स्वप्न पाहिलं ते डोळ्यासमोर आहे. तू माझा भाऊ आहेस असं कोणाला सांगितलं तर मला आणि तुला वेडं ठरवतील लोक. पण मला माहितीये तेवढं पुरेसं आहे. तूच आहेस सूर्यकांत दादा. मी येतो आजी. मी अस्वस्थ होऊन जायला निघालो. एक ऐकशील का रे? मी त्यांच्याकडे फक्त प्रश्नार्थक नजरेने पाहिलं. उद्या आहे राखी पौर्णिमा. तू राखी बांधून घे माझ्याकडून. माझ्या डोळ्यांनीच होकार दिला. मी तसाच निघालो. आजी माझ्याकडे एकटक बघत असल्याचं मात्र मला जाणवत होतं. मी खोलीवर आलो तेव्हा खूप निर्धास्त आणि हलकं हलकं वाटत होतं. प्रश्न अजूनही होते, पण ते सुटतील असा दिलासाही वाटत होता. मी थंडगार पाणी अंगावर ओतून घेतलं. आजींच्या सांगण्यानुसार हा माझा कितवा तरी पुनर्जन्म चालू होता, किंवा काहीतरी अजब जरूर होतं. मला वाटू लागलं की आपण कोणीतरी वेगळे आहोत, इतरांसारखे नाहीत. कदाचित कोट्यावधी वर्षांच्या अंतरावरून प्रवास करून आलोय. माझी अस्मिता मलाच बोचत होती. ओळख संदिग्ध वाटत होती. माझ्या अस्तित्वाच्या पाऊलखुणा कुठे आणि कशा उमटल्या हे मलाच माहीत नव्हतं. मी त्या फोटोतील व्यक्तीसारखा दिसत होतो. खोलीतील मोठ्या आरशात बघितल्यावर क्षणभर मला वाटलं की समोर त्याचीच प्रतिमा आहे. म्हणजे मी नाहीच. मी दत्ता की सूर्यकांत का अजून काही? खरंच नियतीने हे ठरवून केलं असेल का? नक्की काय प्रयोजन असेल? केवळ ओढ, प्रेम, नातं इतकं मजबूत असतं का? ह्या अज्ञात वाटेवर मी आलोच कसा? पण ही वाट अज्ञात तरी कुठे आहे? त्या आजी, गोंडस मुलगी हे एकच. शिवाय ते फक्त मला दिसायची, इतरांना नाही. आणि त्याच जागी नक्कीच आजी सांगतात ते सत्य असलं पाहिजे.
ह्या जगात गूढ रहस्य खूप आहेत. विज्ञान तरी कुठे सर्व रहस्यांवरून पडदा हटवू शकलंय. कितीतरी गोष्टी विज्ञानाला अजूनही गूढच आहेत. हे सुद्धा त्यातीलच. मानव अजूनही मेंदूचा फक्त 10% वापर करू शकतो. कधी कोणाला भूत दिसतात तर कोणाला भविष्य. हे सगळं कसं अस्थिर जगातील सोंगट्या असतात. मीही त्यातलाच एक. विचार प्रवाह अगदी संथपणे चालू होते. संध्याकाळच्या वेळेस शांत नदीत होडीत बसून सूर्यास्त बघावा तसं वाटत होतं. गुंता सुटल्यासारखा वाटत होता. उत्तर माहीत असतं पण ते सांगता येत नाही अशी अवस्था. मन कित्येक प्रकाशवर्ष दूर भटकून येत होतं. मला सहज वाटलं की ह्या घटना, हे प्रसंग आपल्याला उलगडू शकतात. फक्त थोडासा शोध घेतला पाहिजे. मी इंटरनेटवर शोध घ्यायला सुरुवात केली. पुनर्जन्म, आत्मा, सुपर नॅचरल ॲक्टिव्हिटी, असामान्य शक्ती, आत्म्याचा प्रवास, असे अनेक प्रश्न मी शोधत होतो. बऱ्याच गोष्टी मला नव्याने अवगत होत होत्या. कुठे कुठे तर या सर्व गोष्टींचा मागील अर्थ लावून त्याची विज्ञानाशी सांगड घातली होती. अनेक शक्यता आणि थिअरीज मांडल्या होत्या. विविध संस्कृती, त्या संस्कृतींमधलं अध्यात्म, परंपरा मला नव्याने उमजत होतं. विज्ञान याच्याकडे कोणत्या दृष्टिकोनातून बघतं तेही थोडं समजू लागलं होतं. ही सर्व माहिती माझ्या मेंदूत जमा होऊन मोरपीस हवेत तरंगावं तसं तरंगत होती. ह्या सर्व बाबी लक्षात घेऊन संदर्भ जोडत मी माझं उत्तर तयार करत होतो. कदाचित स्वतःच्या मनाला पटवून देत होतो की हा माझा पुनर्जन्म आहे. माझ्या एकत्रित अस्मिता मला जाणवतात का हे तपासून बघत होतो. अनेक समांतर विश्व अस्तित्वात असतात. एका वेळेस अनेक पृथ्वी जगत असतात. त्यात माणसंही सारखीच असतात. म्हणजे या वेळेस मी ह्या जागेवर आहे, तर समांतर विश्वात मीच किंवा माझ्यासारखी व्यक्ती त्या दुसऱ्या पृथ्वीवर आहे. अशा अनेक पृथ्वी एकाच वेळेत अस्तित्वात आहेत. अगदी ह्याच वेळेस समांतर विश्वात कदाचित डायनासोर युग चालू असेल, कदाचित दुसरं महायुद्ध, पानिपत लढाई आत्ताही एखाद्या समांतर विश्वात चालू असेल. एक संकल्पना एका शास्त्रज्ञाने अशीही मांडली की जर एखादी मोठी घटना घडली तर तिथून काळाला 2 रस्ते फुटतात, तिथून 2 विश्व निर्माण होतात. उदाहरण म्हणजे इंदिरा गांधी यांची हत्या झाली, तिथून 2 विश्व निर्माण झाली असावीत. एका बाजूला आपण अस्तित्वात असलेलं विश्व आणि दुसऱ्या बाजूला समांतर विश्व, जिथे इंदिराजी जिवंत असतील आणि देशात वेगळी स्थिती असेल. असे इन्फिनिटी अर्थात अमर्याद विश्व अस्तित्वात असतीलही, फक्त ते आपल्याला माहीत नसतील आणि आपल्या बुद्धीच्या बाहेरचे असतील. पुनर्जन्माबद्दल मिळालेली माहितीही रंजक होती. एखाद्या माणसाच्या जर भावना, संवेदना अडकून राहिल्या किंवा तो अतृप्त मेला तर मृत्यूनंतर त्याचा आत्मा अंतराळात भटकत राहतो. मग सुरू होतो शोध नवयोनीचा. चित्रगुप्तने ठरवून दिल्याप्रमाणे त्याचा पुन्हा जन्म होतो. त्याच्या पाप पुण्याचा तराजू खालीवर होत राहतो. मागील जन्मी कळकळीने अर्धवट राहिलेल्या भावना व इच्छा पुढील जन्मात पूर्ण होतात आणि शेवटी अशी एक वेळ येते की आत्मा मोक्ष प्राप्त करून ईश्वराला जाऊन विलीन होतो. असे अनेक थिअरम आणि थिअरीज मांडले गेले होते. बऱ्याच अशा संकल्पना होत्या. माझ्या बाबतीत नेमकं काय घडलं असावं याचा मी अंदाज घेत होतो. आजी म्हणतात त्याप्रमाणे आज आणि त्या काळी राखी पौर्णिमेची तारीख सारखी होती आणि ग्रहण होतं. कदाचित हे सुद्धा महत्त्वाचं होतं. मी जर त्या जन्मी त्या मुलीचा अर्थात त्या आजीचा मोठा भाऊ असेन आणि माझी इच्छा अतृप्त राहिली असेल तर हा माझा पुनर्जन्म शक्य आहे. कदाचित होऊ न शकलेली भेट, त्या दोघातलं प्रेमाचं नातं ओलावा हा महत्त्वाचा धागा असावा. ही भेट कदाचित ठरलेली असावी. मग त्या मुलीचं मला दिसणं आणि तेही त्या जागेवर, त्याच रूपात, हे कसं शक्य आहे? ना तो आत्मा आहे ना भास. मग काय झालं असेल? याचं उत्तर कदाचित विज्ञान देणार होतं. समांतर विश्व. कदाचित ती मुलगी ही वास्तविक असेल, म्हणजे वास्तवात दिसत असेल, पण आजची नव्हे तर त्या काळची.
म्हणजे आजी जेव्हा लहान होत्या तेव्हा त्या सतत त्या जागी येऊन बसायच्या. मला तेच दिसलं असेल. ह्या आणि त्या दोन समांतर विश्वातील खिडकी? हो, खिडकीच. कारण खिडकीतून काहीच देवाणघेवाण होत नसते. ती फक्त बघण्यासाठी असते, जाणून घेण्यासाठी. त्या जागेवर कदाचित दोन विश्वातील, दोन विविध काळ ओघातील खिडकी उघडत असावी. केवळ मी तिचा शोध घ्यावा आणि आमची भेट घडावी हा उद्देश असेलच. मीही काहीच वेळ त्या मुलीला बघू शकत होतो, कधी बोलूही शकलो नाही. मग ती खिडकीच असणार. एकटी असताना ती मुलगी किती आतुरतेने आपल्या भावाची अर्थात माझी वाट बघायची याची जाणीव मला व्हावी म्हणून मला ते दृश्य दिसत असावं. तिची ओढ, तिची माया, माझ्यावरील जीव मला समजून घेता यावं यासाठीच हे प्रयोजन असणार. माझे दोन मुख्य प्रश्न होते. एकाचं उत्तर अध्यात्मानं दिलं तर दुसऱ्याचं विज्ञानानं. हा माझा पुनर्जन्म असावा. त्या काळातील अस्मिता, देह, रूप मी आजही वाहतो आहे याची जाणीव मला अध्यात्माने करून दिली. तर ती मुलगी केवळ मला दिसणारी, ही माझ्याशी कसा संपर्क साधते आणि तिथेच का दिसते हे मला पटवून दिलं विज्ञानाने. हा नक्कीच योगायोग नसावा, नियतीने, ईश्वराने ठरवून दिलेलं प्रयोजन असावं यावर माझाही विश्वास बसत होता. एका बहिणीची भावाप्रती असलेली ओढ, ओलावा, जिव्हाळा नियतीचे नियम मोडून भेट घडवून आणत होता. मला त्या स्मृती आज ज्ञात नसतीलही, पण ती आर्त जाणीव खोल मनात होत होती. माझं आणि त्या मुलीचं नातं काय या प्रश्नाचं मला उत्तर मिळालं होतं. हा चमत्कारच होता. रात्र सरली होती विचार करत करत. पौर्णिमेच्या चंद्राने काळ्या ढगांनाही शुभ्र करून टाकलं होतं. वातावरणातील गारवा अजूनच भावूक करत होता. उद्याचं ग्रहण मात्र चंद्राला कवेत घेणार होतं. त्याचं अस्तित्व काही काळ का असेना नाकारणार होतं. पहाटे झोप लागली. पुन्हा काळाच्या डोहात घसरत असल्याचा भास होत होता. झोपेत अनेक चित्र विचित्र जागा आणि चेहरे दिसत होते. नदीत वाहून जाणारा मीच दिसत होतो. मी ओरडत होतो, मने मने मी येणार ग, थांब तू, जाऊ नकोस, मी नक्की येणार, मी येणार ग. मला जाग आली. जे बघितलं ते सत्य होतं. पूर्वजन्मीच्या आठवणी का आजीने सांगितलं आणि ते तपासून पाहिल्यावर त्या घटनेने माझ्यावर प्रभाव टाकला होता आणि हे दृश्य दाखवलं होतं. काहीच अशक्य नव्हतं. पण मी तिला मने अशी हाक मारायचो का? आजीने तर तसं काही सांगितलेलं आठवत नाही. मग खरंच ती पूर्वजन्मीची झलक होती. स्वप्नाच्या खिडकीतून मी माझंच गमावलेलं अस्तित्व बघितलं होतं की काय? अंग घामाने भरलं होतं. शरीरही जड वाटत होतं. मेंदूची तर वेगळीच तऱ्हा होती. माझा मेंदू दुसऱ्याच्या ताब्यात आहे असं वाटत होतं. पण गुंता सुटला होता. हो, गुंता सुटला होता. मनाने तर मी आधीच त्या गत वास्तवाला शरण गेलो होतो. पण काळाच्या सचोटीवर तपासून मेंदूनही ते मान्य केलं होतं. कधी कधी पंचेंद्रियही निश्चल होतात. मनात निर्वात पोकळी तयार होते. विचार शून्य होतो. मनात असलेल्या मीच्या जवळ जातो. निसंगाची अनुभूती होते. कालच्या झोपेनंतर आज आलेली जाग नव्या अस्तित्वाची जाण करून देणारी होती. अंधाऱ्या गुहेतून झालेला प्रवास दुसऱ्या टोकाला गेल्यानंतर नवीन जगाची ओळख करून देत होता. असंख्य चेतनांनी भारलेला मी नवपंख घेऊन भरारी घेत होतो. नव्या अश्वावर आरूढ झालो होतो. काय होतंय नेमकं माहीत नव्हतं, पण मी तयारीला लागलो होतो. आज राखी पौर्णिमा होती. माझी 80 वर्षाची धाकटी बहीण माझी वाट बघत होती. अनेक तपाच्या प्रतीक्षेनंतर मोकळ्या सोडणाऱ्या राखीला आज मनगट मिळणार होतं. हजारो अश्रूंची आभूषणं घेऊन नटलेली राखी माझी वाट बघत होती. काळाने तिची परीक्षा घेतली खरी, पण बंधन काही कमी झालं नव्हतं. काळाच्या अग्निपरीक्षेत बहिणीच्या श्रद्धेची राखी उजळून निघाली होती. ओवाळणी काय घ्यावी? मी साडी घेतली. खूप पूर्वी आईने घातलेली,
माझ्या बोटातली अंगठीही आज बहिणीला देणार होतो. अनेक वर्षांची ओवाळणी राहिली होती. मिठाई घेतली, 2 लहान बाहुल्या घेतल्या, पण काहीतरी चुकल्यासारखं वाटत होतं. मेंदूतून काहीतरी वेगाने समोर आलं आणि वाटलं गुळाच्या पाकात आकांत बुडालेले तुटके शेंगदाणे हे तिला आवडतं. मी त्याचीही सोय केली. हे सगळं घेतलं आणि दुपार होण्याच्या सुमारास मी आजीच्या नव्हे मनेच्या घराकडे निघालो. बाहेर आलो आणि समोर बघितलं. त्या कट्ट्यावर आजी बसली होती. फिकट गुलाबी रंगाची नवी साडी, बांधलेले केस, केसावर फूल आणि डोळ्यात गोड भाव. माझे डोळे भरून आले. क्षणभर ती लहानपणीची मने तिथे बसली आहे असं मला वाटलं. तेच चित्र डोळ्यासमोर येत होतं. डोळ्यात प्राण आणून माझी वाट बघत असलेली ती आणि बाहेरून आलेला मी. इतिहासाची गतजन्माची खिडकी पुन्हा उघडली गेली. मी जवळ गेलो आणि आजी मला येऊन बिलगली. तिचे थरथरणारे हात माझ्या खांद्यावर होते आणि डोळ्यातून वाहणारे अश्रू छातीवर ढळत होते. गच्च झालेल्या गळ्यामध्ये कित्येक वर्षाचं दुःख आणि आठवणी दाटल्या होत्या. सुरकुतलेल्या त्वचेवरून अनेक तपांची तपश्चर्या उभी ठाकली होती. एक आत्मिक समाधान लाभलं होतं. खूप जुने बंध जुळले होते आणि अतृप्ततेचे पाश तुटले होते. मुक्ती लाभल्याप्रमाणे स्वर्गातून फूल अत्तराचा वर्षाव चालू होता. मी माझा हात आजीच्या, माझ्या मनेच्या पांढऱ्या केसांवर ठेवला. बास आता, मी आलोय ना. या शब्दांनी तिचं मन समाधानी झालं. मी अशीच वाट बघायचे, अशीच गळे पडायचे, पण तूच आला नाहीस. किती वाट बघायला लावलीस रे. हे शब्द अनाहूतपणे तिच्या तोंडून निघून गेले, पण माझ्या काळजाला हादरून गेले. काही क्षण असेच भावनेच्या प्रवाहात वाहत होते. मग आम्ही आजीच्या घरी गेलो. आजीने स्वतःच्या हाताने स्वयंपाक केला होता. पुरणपोळी केली होती. माझी आवडती खोबऱ्याची चटणी केली होती. आजीच्या मुलाला, सुनेला माझ्याविषयी काहीच माहीत नव्हतं. सगळं अनुत्तरित, पण आम्हा दोघांना ते माहीत होतं. तेच महत्त्वाचं होतं. जेवण झालं आणि आजीने म्हणजे मनेने माझ्या हातात राखी बांधली. तो क्षण अविस्मरणीय होता. थरथरत्या हातांनी राखीची गाठ हाताला गच्च होताना हे बंधन केवळ धाग्याचं नसून मनाचं आहे याची तीव्र जाणीव होत होती. मनात प्रचंड घालमेल होत होती. आनंद की दुःख काहीच कळत नव्हतं. राखी बांधल्यावर ती माझ्या पाया पडली. तेव्हा मात्र डोळ्यांनी संयम सोडून दिला आणि रडू आवरलं नाही. हे भावा बहिणीचं नातं ईश्वराच्या साक्षीनं तेजोमय होत होतं. कधी कधी नियतीचे नियम, काळाची चक्रे नात्यांसमोर आणि प्रेमासमोर निष्क्रिय ठरतात. मी तिला ओवाळणी टाकली. तिने आधाशीपणे ती उघडली. कदाचित लहानपणी ही अशीच असावी. सगळं बघितलं आणि ती खूप खुश झाली. राहून राहून मला तिच्या जागी ती लहानगी बारकी मुलगी दिसत होती. गुळात बुडालेले शेंगदाणे बघून आजी मधुर हसली आणि म्हणाली, तुला आठवतंय ना मला हे आवडतं ते. मी फक्त खांदे उडवले, पण नंतर गेलेले दात दाखवत ती म्हणाली, आता कसे खाऊ. फार बोलावंसं वाटलंच नाही. मुक्याने संवाद झाला. काय बोलावं दोघांना समजत नव्हतं. आम्ही केवळ मंतरलेल्या क्षणांचे साक्षीदार झालो होतो. जणू विश्वाची एक पोकळी केवळ आमच्यासाठी वेगळी ठेवलीये असं वाटत होतं. मन भरून आलं होतं. रक्तातील पेशीही भारावून गेल्या होत्या. वेळ झाली होती. मी माझ्या घरी निघालो होतो. हे बहीण भावाचं नातं कोणालाही समजणार नव्हतं. आजी मला सोडायला आली. आम्ही सावकाश त्या कट्ट्यापाशी आलो. तिथे बसलो. तिचा थरथरणारा हात माझ्या हातात होता. काही क्षण शांत गेले असताना आजी म्हणाली, तू नसताना, तुझी वाट बघताना ह्या जागेनेच मला समजून घेतलं, आधार दिला. ही ईश्वरी जागा आहे. मी नकळतपणे म्हणालो, इथे ईश्वराची खिडकी उघडते. तिनेच तर मला तुझ्यापर्यंत पोचवलं. ह्या जागेनेच आपल्यातलं अंतर संपवून भेट घडवली.
खूप छान खिडकी आहे बघ सूर्या दादा. मी शांतच होतो, काहीच बोललो नाही. हळू स्वरात म्हटलं, म्हणे. आजी शांतपणे टेकून बसली होती. तिचा हात माझ्या हातात होता. ती शांतच होती, कायमची शांत. मला ते कळायला फार वेळ लागला नाही. ते अगदीच अनपेक्षितही नव्हतं. अनेक वर्षांच्या अवकाशानंतर पाऊस पडून गेल्यानंतरची स्तब्धता जाणवत होती. अतिशय समाधानी आणि शांत चित्ताने बसल्याप्रमाणे ती दिसत होती. मी हमसून हमसून रडत होतो. ज्या जागेवर बसून आयुष्य काढलं, किंबहुना जिथे बसून वाट बघणं हेच तिचं आयुष्य झालं होतं, तिथेच तिने शेवटचा निरोप घेतला. ईश्वरी खिडकी. खिडकीतून देवाणघेवाण होत नसते, पण ही ईश्वरी खिडकी. या खिडकीतून ईश्वराने तिला बोलावलं होतं. अनेक वर्षांची तपश्चर्या संपली होती. जणू देवाने प्रसन्न होऊन तिला वरदान दिलं होतं. चंद्राला ग्रहण लागलं होतं. निर्मळ प्रकाश देऊन चंद्र आज काळोखाने आच्छादून गेला होता. पण तेच तेज पुन्हा येणार होतं, कदाचित नव्या जन्मात. सगळं उरकून मीही आपल्या वाटेवर निघालो होतो. वाटेत कितीही सुंदर पडाव आला तरी वाट सोडून चालत नाही, चालावंच लागतं. जुना जन्म संपला होता. त्या जन्मात अपूर्ण राहिलेलं कामही पूर्ण झालं होतं. एकाच वेळेस 2 अस्मिता, 2 ओळखी घेऊन जगणं अशक्य होतं. त्यातील एक तरी विसर्जित करावीच लागणार होती. जे उद्देश्य होतं ते पूर्ण झालं होतं. आता जुनी ओळख आणि अस्मिता कोणासाठी जपायची? ती फक्त मनाच्या कोपऱ्यात गुप्तपणे ठेवावी लागणार होती. रात्रीचे प्रहर अधूनमधून जुनी अस्मिता उफाळून येण्यास कारणीभूत ठरणार होते. त्या आठवणी, ती चित्र, ती मुलगी सर्व मला छळणार होते. अंतर्मनाच्या स्वतंत्र कक्षेत मुक्त विहार करत ते मला पुन्हा पुन्हा अस्वस्थ करणार होते. पण हे अस्तित्वही नाकारता येणार नव्हतं. हे पुनर्जन्माचं ओझं मी कितीतरी अंतर कापून वाहत आलो होतो. आता ओझं नसलं तरी त्या स्मृती, त्या आठवणी आणखीनच तीव्र होऊन समुद्राच्या लाटा खडकांवर आदळतात त्याप्रमाणे सतत माझ्या मनावर आदळत राहणार होत्या. गेल्या काही दिवसात कितीतरी प्रकारच्या खिडक्यांनी माझं आयुष्य व्यापून टाकलं होतं. सुरुवातीला माझ्या खोलीच्या खिडकीतून दिसणारी ती चिमुकली. नंतर 2 समांतर विश्वात खिडकी बनून मला त्या मुलीचं अस्तित्व दाखवणारी काळ खिडकी. अध्यात्म आणि विज्ञानाची खिडकी. स्वप्न ही सुद्धा एक खिडकीच होती, जेथून मला माझं जुनं गतजन्मीचं अस्तित्व दिसलं होतं. आणि शेवटी त्या आजीला, माझ्या लहान बहिणीला, माझ्या मनेला माझ्यापासून दूर करणारी ती ईश्वरी खिडकी. अस्तित्व आणि भासाच्या जगाच्या पलीकडेही एक जग असतं. मी नुकताच त्याचा साक्षीदार झालो होतो. अंतराळ, स्वर्ग, नर्क, पुनर्जन्म हे ईश्वराच्या नाभीशी जोडले जातात. मोक्ष पावलेला आत्मा शेवटी त्यालाच जाऊन मिळतो आणि अतृप्त राहिलेला पुन्हा पुन्हा हेच चक्र फिरत राहतो. मी, माझा आत्मा, माझ्या अस्मिता हा प्रवास करून आल्या होत्या. अडकलेला जीव पुन्हा पुन्हा अकांताने आवाज देत असतो. प्रेम आणि मायेची बंधनं अतूट असतात. शेवटची भेट व्हावी, मनात सल राहू नये म्हणून जीवन मरणालाही वाट बघायला लावतं. आणि शुक्राची चांदणी दिसून प्रहर संपावा तसं नवीन प्रकाशाला सुरुवात होते. एक रात्र संपलेली असते. कधीतरी अनाहूतपणे मनातील आठवणींचं गाठोडं उघडलं जातं. पत्त्यांचा बंगला कोसळावा तसं मनही जमीनदोस्त होतं. मग भरलेलं मन आणि रिता झालेला आत्मा हातात हात घालून अस्थिरपणे भटकत राहतात. त्या शक्तीचा विलय होत नाही. शरीर लोप पावत असलं तरी जिवंतपणाची कसली तरी लकेर मागे ठेवून जातं. खिडकी. लेखन अभिषेकी. आवाज सुजाता. खिडकी ही कथा संपली आहे. शब्दफुले पॉडकास्टवर अभिषेकी यांच्या कथा तुम्ही याआधी देखील ऐकल्या असतील. तुम्हाला ही कथा कशी वाटली नक्की कमेंट करून कळवा. त्यामुळे आम्हाला नक्कीच प्रोत्साहन मिळेल आणि नवनवीन कथा करण्याचा उत्साह वाढेल. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि या उपक्रमाला प्रोत्साहन द्या.
आणि तुम्ही जर हे चॅनल सबस्क्राईब केलं नसेल किंवा शब्दफुले प्रथमच ऐकत असाल तर लगेच हे चॅनल सबस्क्राईब करा, शेजारी असलेलं बेल आयकॉन क्लिक करा, तर अपलोड झालेल्या नवीन कथेचं नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळेल तुमच्या मोबाईलमध्ये. कथा आवडली तर लाईक करा, कमेंट करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. तुमच्या दीर्घकथा पाठवण्यासाठी फेसबुक, इंस्टाग्राम तसंच ईमेलवरही तुम्ही मला संपर्क करू शकता. यूट्यूब, स्पॉटीफाय, गाना.com, जिओ सावन, ॲपल पॉडकास्ट, ॲमेझॉन म्युझिक, विंक म्युझिक, स्टोरीटेल मराठी अशा अनेक प्लॅटफॉर्मवर शब्दफुले ऐकता येईल. तिथे तुम्ही नक्की सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि स्टार रेटिंग देऊन मला प्रोत्साहन द्या. तुमचा फीडबॅक तुम्ही मला ईमेलने कळवू शकता. शब्दफुले@gmail.com हा आहे ईमेल आय डी. शब्दफुले या फेसबुक पेजवर तसंच सुजाता_शब्दफुले या इंस्टाग्राम पेजवर तुम्ही मला फॉलो करू शकता. तिथे DM करून तुमचा फीडबॅक कळवू शकता. सर्व लिंक्स मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये खाली दिल्या आहेत. नक्की चेक करा. शब्दफुलेशी कनेक्टेड राहण्यासाठी तुम्ही आमची व्हॉट्सअप कम्युनिटी जॉईन करू शकता. त्यासाठी मला नक्की संपर्क करा. तर आजच्या या भागात मी सुजाता आपला तुर्तास निरोप घेते. स्टे ब्लेस्ड, स्टे ब्लिस्ड. थँक्यू. धन्यवाद.